प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवबापाच्या नावाला मी धन्यवाद देतो. पुन्हा एक वार सुंदरचा समय देवबापाच्या कृपेने आमच्या जीवनामध्ये देवाने दिला आणि हा तो दिवस आहे जो आम्ही प्रतिदिवशी त्याचा उपकार स्मरण करीत त्याच्या उपस्थितीमध्ये चालावा. प्रेज द लॉर्ड. बघा 2024 जे आहे ते संपत आलं आणि दिवस कसे गेले ही आम्हालाही कळालं नाही. आणि पुष्कळ लोक विचारामध्ये असतात की एवढ्या लवकर हे दिवस जे आहे ते निघून गेले. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला या दिवसांमध्ये काही गोष्टी शिकवत आहे. ज्या प्रकारे बायबलमध्ये लिहिलं आहे की दिवस जे आहे ते भुशाप्रमाणे उडून जातील. प्रेज द लॉर्ड. दिवस संपत आहे आणि फार लोकांना असं वाटतं का आता काही खरं नाही, आता एकामागे एक त्या ठिकाणी पहिलेचे दिवस कटत नव्हते, परंतु आताचे दिवस जे आहे ते एकदम तात्काळ जे आहे ते संपत राहिलेले आहे. कसे दिवस जाता कळत नाही. परंतु धन्य आहे तो पुरुष जो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहतो, त्याच्या उपस्थितीचं मनन करतो, त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद करतो, त्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये जाणून त्याप्रमाणे आचरण करतो. अशा प्रत्येक व्यक्तीसाठी परमेश्वर चांगुलपणा उत्पन्न करतो. प्रेज द लॉर्ड. तर आम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये जेव्हा येतो आम्ही तेव्हा आनंद करणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा आम्ही स्वर्गामध्ये जाऊ तेव्हा आमच्या चेहऱ्याचे सर्व अश्रू जे आहे ते प्रभू पुसून टाकणार आहे. आमेन. तुम्हाला माहित आहे इस्रायली लोक जेव्हा त्या अरण्यामध्ये होते तर देवापाने त्यांना सांगितलं होतं, वॉर्निंग दिली होती. वॉर्निंग होती, त्यांना चेतावणी होती का आठवड्याचे 6 दिवस जे करायचं ते करा, पण 7व्या दिवशी जर गडबड केली तर तुमचं काही खरं नाही. आम्ही त्या जमान्यात नाहीये याचं तुम्ही त्या ठिकाणी चांगलं माना. हे चांगलं आमच्यासाठी संकेत आहे. कारण की बायबल असं सांगतं की जो शब्दात पाळणार नाही ना तर त्याला दगडमार करून मारून टाकण्याची आज्ञा होती. प्रेज द लॉर्ड. जो शब्दात दिवस, जो परमेश्वराने नेमलेला विश्रांतीचा दिवस आहे, ज्यामध्ये मनुष्य काहीच नाही करणार, तो फक्त देवाच्या उपस्थितीमध्ये बसून त्याचा गौरव करील. आणि ही त्या ठिकाणी चेतावणी परमेश्वराने दिली होती, जो व्यक्ती याचं पालन करणार नाही त्याला दगडमार करून त्याला मारून टाकण्याची आज्ञा होती. त्या मानाने देवाने आपला क्रोध जेव्हा आपला पुत्र पाठवला खूप कमी केला. प्रेज द लॉर्ड. जर तो क्रोध तसाच असता तर आज आमच्यापैकी कोणीच नसतं इथे. प्रेज द लॉर्ड. सत्य आहे, कडू आहे पण सत्य आहे. कारण की परमेश्वराने आमच्या नावानिशी आम्हाला हाक मारलेली आहे. आमच्या नावावर त्याने आपला शिक्का लावलेला आहे की हे माझे लेकरं आहे. आणि जो परमेश्वर आम्हाला आपल्या नावासाठी त्या ठिकाणी बोलवतो आहे, आम्ही त्याचं रिप्रेझेंटेशन म्हणजे त्याचं प्रतिनिधित्व करावं, तर याकरता जेव्हा बोलवतो तर त्याची अपेक्षा आमच्याकडून काय आहे की आम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये त्याचा आदर करावा. प्रेज द लॉर्ड. कारण की देवबापाची इच्छा आहे, जो देवाच्या उपस्थितीचा आदर करतो त्याच्या जीवनामध्ये त्यांनी पहा, बघा मी तुम्हाला सांगतो बायबल भरलेला आहे त्या लोकांच्या नावांनी. ज्या लोकांनी देवाच्या उपस्थितीचा आदर केला त्यांच्याकडे काहीच नव्हतं, पण त्यांना देवाने अशा ठिकाणी नेलं ज्या ठिकाणी त्यांनी कधी जायचाही विचार केला नाही. परमेश्वराने साऱ्या जगाचे आशीर्वाद त्यांना दिले. प्रेज द लॉर्ड. अब्राहम मूर्तिकार होता, तिथून देवाने त्याला बोलवलं आणि काय सांगितलं, तुझ्यापासून मी राष्ट्र निर्माण करेन. देवापाने आपला शब्द टाळला का? नाही टाळला. केलं ना राष्ट्र निर्माण. एकदा त्याला बाहेर बोलवलं, इकडे आकाशातले तारे बघतो. म्हणाले हा बघतोय. म्हणे मोजायला लागला 100-150 झाले असतील. प्रभू पुढे समजतच नाही. तर प्रभू त्याला म्हणतो जेवढे तारे आहेत ना तेवढी तुझी संतती मी करेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, हैराण करणारी गोष्ट आहे. एकदा वाळू दाखवली, त्या वाळूवर नेलं, मोजी वाळू, किती मोजता येईल का? नाही, अशी तुझी संतती करेल. केली ना प्रभूने.
परमेश्वर आशीर्वाद जेव्हा देतो ना, तर परमेश्वर त्या गोष्टींची विचारच करत नाही का पुढे काय करायचं आहे काय. तो एकदा शब्द बोलला, बघा बायबलमध्ये लिहिलेला आहे, जो परमेश्वराने शब्द दिलेला आहे तो शब्द तो पूर्ण करणार. कारण की त्याने जीविताची आपल्या स्वतःची शपथ पाहून म्हटलेलं आहे की प्रत्येक गुडघा माझ्या समोर टेकला जाईल, प्रत्येक जीभ आपल्या मुखाने कबूल करील की येशू हाच प्रभू आहे. जर येशू हाच प्रभू आहे संपूर्ण जगाला ठाऊक असूनही जर येशू विषयी आमचं जीवन जे आहे ते गांभीर्याने नाहीये, तर आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाची ओळखच विसरलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. मागच्या रविवारी आम्ही काय शिकलो सांगा लवकर. जे लोक देवावर प्रेम करतात त्यांच्यासाठी कोणतं वचन पूर्ण होतं? तुमच्या गरजा, तुमच्या मागण्यापूर्वीच तुमच्या स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. ठाऊक आहे ना, मागण्यापूर्वीच माहित आहे ना. कोणत्या लोकांसाठी माहित आहे? जे लोक फक्त देवावर प्रेम करतात. आणि जे लोक फक्त स्वार्थासाठी देवाकडे येतात ना, तर मला तरी वाटतं त्यांनी अजून देवाला ओळखलेलं नाही. एक प्रेम करणारा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये त्याचा प्रियकर त्याच्या प्रत्येक गोष्टी न मागता त्याला पुरवतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही बघा ना, जगामध्ये त्या ठिकाणी पुष्कळ लोक आहेत, त्या फार गोष्टी त्या ठिकाणी एकमेकांना देतात, पुष्कळ गोष्टी ते एकमेकांना सांगतात. त्यांना माहित आहे का काय गोष्टी द्यायला पाहिजे, काय नाही द्यायला पाहिजे. आणि जेव्हा ते काही गोष्टी भेटवस्तू देतात तर आम्हाला त्या ठिकाणी फार आनंद होतो. हे तर आम्ही विचारही केला नाही, आम्हाला खूप आनंद वाटतो. तो परमेश्वर त्याच्यापेक्षा काहीतरी अधिक पटीने आमच्यावर प्रेम करतो. देवाचं प्रेम आणि मनुष्याच्या प्रेमाची तुलना कधी होऊ शकत नाही. जो मनुष्य आज स्वार्थी जीवन जगत आहे तो आज कोणासाठी प्राण द्यायला तयार नाही, परंतु देवाने आपल्या स्वप्रेमाचं प्रमाण हे पटवून दिलं की आम्ही पापी होतो, आम्ही दोषी होतो, आमच्यावर साऱ्या जगाचे दोष होते, विधींचा दस्तऐवज नावाचा सर्व शाप आमच्यावर होते, पिढ्यांचे शाप आमच्या जीवनामध्ये होते. आणि त्या सर्व गोष्टी प्रभूने स्वतःवर घेतल्या. आम्ही दोषी होतो, आमच्यासाठी मरणदंड ठेवलेला होता, परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं की परमेश्वराने तो सारा दंड आपल्या पुत्रावर टाकला आणि त्या येशूने आमचे सारे अपराध स्वतःवर घेतले आणि त्या काल्वरीच्या वधस्तंभावर त्याने आम्हाकरता बलिदान केलं. आणि बलिदान केल्यानंतर त्याच्या रक्ताच्या सिंचनाद्वारे आमच्या अपराधांची क्षमा झाली. काय आज त्या प्रेमाला आम्ही ओळखलेलं आहे का? द पॅशन ऑफ द क्राइस्ट मूवी आहे. तो पिक्चर पाहिल्यावर आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. अरे त्या मूवीमध्ये, त्या पिक्चरमध्ये देवाचं जे काही चरित्र दाखवलेलं आहे, येशू ख्रिस्ताचं चरित्र दाखवलेलं आहे, त्याच्या जीवनाविषयी त्या गोष्टी दाखवलेल्या आहे. अरे ते काही प्रमाणात त्याचं दुःख आहे, ते काही शून्य त्या ठिकाणी 0 काही प्रमाणामध्ये आहे. बायबल सांगतं की त्याच्या जीवनाविषयी यशा फार खोलीने त्या ठिकाणी त्या गोष्टी व्यक्त करतो. अरे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याचं तोंड त्यांनी त्या ठिकाणी असं केलं होतं का तो ओळखू येत नव्हता. त्याला म्हटलेलं आहे शारोन, का त्या ठिकाणी शारोनचा गुलाब म्हटलेला आहे. शारोन त्या ठिकाणी एक व्हॅली आहे. या व्हॅलीमध्ये जगातल्या सर्वोत्तम गुलाबापैकी एक गुलाबाचं फूल त्या ठिकाणी निर्माण होतं. आणि बायबल सांगतं की त्याच्या सारखा दिसणारा प्रभू त्या ठिकाणी त्या लोकांनी विद्रूप करून टाकला. त्याची पाठ अशी नांगरली की जसं शेतामध्ये त्या ठिकाणी नांगर चालवलेला आहे. आता मला सांगा, नांगर जेव्हा चालवतात ते काय वरच्यावर नांगरतात का? फार खोलीने त्या ठिकाणी त्याला हे करून घेतात. जेव्हा त्याच्या पाठीवर चापकाचे फटके त्यांनी मारले तर त्याला त्या ठिकाणी जे काही हत्तीच्या त्या ठिकाणी हड्डीपासून बनलेले जे अंकुचीदार त्या ठिकाणी जे तुकडे होते ते त्याच्यामध्ये होते. आणि जेव्हा ते फटका मारायचं तर असं सांगतात की त्याच्यामध्ये काही ग्राम त्या ठिकाणी मांस उडायचं त्याच्यामधून. अशा गोष्टींना सहन करून त्या देवाचं प्रेमही आम्हाला कळत नाही. अरे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही म्हणता आम्ही कोणतं पाप केलं? अरे जगाच्या दृष्टीने आम्ही साधी चोरी केली तर आम्हाला त्या ठिकाणी शिक्षा आहे. बायबल सांगतं अंतःकरणामध्ये उत्पन्न होणारे पाप आहे, लोकांना फसवणूक आहे, निंदा आहे, नालस्ती आहे, सर्व प्रकारच्या त्या ठिकाणी घाणेरड्या गोष्टी आहे. या प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराने जे काही आम्हाला कृपादान दिलेले आहे त्या प्रत्येक कृपादानाविषयी आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे का देवाचं प्रेम आम्हाला पश्चातापाकडे घेऊन जाणार आहे.
आणि तो पश्चाताप जो व्यक्ती करतो त्याच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी चांगुलपणाच्या उत्पन्न होतात. कोणता आजपर्यंत एक व्यक्ती मला दाखवा ज्याने येशूकडे आला आणि त्याचं जीवन बर्बाद झालं? जर त्याचं जीवन बर्बाद झालेलं असेल तर मी तुम्हाला सांगतो त्याने त्या येशूला नाही ओळखलं, त्याने त्या ठिकाणी स्वार्थाला ओळखलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूकडे या म्हणजे तुम्हाला हे मिळेल, ते मिळेल, गाडी, अरे सगळं मिळेल, सगळं मिळेल. प्रॉस्पेरिटी म्हणतात ना, लोक म्हणतात ना प्रॉस्पेरिटी प्रीच नाही करायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो मी कोणाच्या विरोधात नाहीये, चमत्काराच्या विरोधात नाहीये. मी तुम्हाला सांगतो प्रतिदिवशी मला वाटतं माझ्या जीवनामध्ये चमत्कार व्हावा, प्रतिदिवशी माझ्या जीवनामध्ये मला वाटतं की चांगुलपणा व्हावं, प्रतिदिवशी माझ्या जीवनामध्ये मला वाटतं की त्या ठिकाणी सर्व गोष्टींमध्ये मी देवाचं उपकार स्मरण करावं, प्रतिदिवशी मला वाटतं की माझ्या जीवनामध्ये मी खाली खुशालीचं त्या ठिकाणी आरामाचं जीवन जगावं. मला वाटतं की त्या ठिकाणी माझ्याकडे गाडी असावी, बंगला असावं, सर्व असावं, सर्व गोष्टींची रेलचेल असावी, चांगले दिवस असावे. वाटतं ना का तुम्हापैकी असं कोणी आहे का त्याला वाटतं नाही नाही असं नाही? अरे देवाचं पवित्र वचन आम्हाला काय सांगतं माहितीये का? या सर्व गोष्टी तेव्हाच मिळतील जेव्हा आमच्या मनामध्ये त्याची किंमत जी आहे ती शून्य असेल. मी मागच्या रविवारी सांगितलं एक परीक्षा तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कंपल्सरी आहे. कंपल्सरी एकदा तरी ही परीक्षा तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणार म्हणजे येणार 100%. आणि ती परीक्षा हीच आहे की तुमची पारख या प्रकारे होईल, तुम्ही देवावर प्रेम करता की जगाच्या गोष्टी. एकदा तरी होणार 100%. आणि ज्या व्यक्तीने देवावर प्रेम करण्याचा मार्ग निवडला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या सर्व गोष्टी त्याला मिळतील ज्या देण्याचं देवाने त्याला अभिवचन दिलेलं आहे. आमेन. पण जो व्यक्ती जगाच्या गोष्टींसाठी ख्रिस्ताचा नाकार करतो, मी तुम्हाला सांगतो ती गोष्ट त्याच्यापासून हिरावून घेतली जाईल तर जाईल, त्याचं होतं नव्हतं ते बी जाईल. हेरोदाने येशूचा नाकार केला, पिलाताने येशूचा कशासाठी? स्वतःचं पद वाचवण्यासाठी. काय झालं? प्रभू येशूला तिकडे वधस्तंभावर खेळलं, याचं बिना कारणाचं पद निघून गेलं, याला काढून टाकलं त्या पदावर. प्रेज द लॉर्ड. आम्हाला ही गोष्ट जाणणं गरजेचं आहे. किती भयानक गोष्टी आहे बायबलमध्ये. आमचं जीवन त्या ठिकाणी देवाला त्या ठिकाणी या दिवसांमध्ये चांगलं बनवायचंय, सुंदर बनवायचं, जेणे लोकांनी आमच्याकडे पाहून मला अरे देवाच्या दृष्टीने कोणी मोठं खाली नाहीये. ज्या परिस्थितीमध्ये परमेश्वराने आम्हाला ठेवलेलं आहे प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वर आमची पारख करतो, याकरता की देव आम्हाला त्या ठिकाणी उंच करायचं आहे. मी तुम्हाला सांगू का, तुमच्या परिस्थितीकडे पाहून देवाने तुमच्यावर प्रेम नाही केलं, तुमच्या स्थितीकडे पाहून परमेश्वराने तुमच्यावर प्रेम नाही केलं, तुमची पात्रता पाहून देवाने तुमच्यावर प्रेम नाही केलं. परमेश्वराने तुमच्यावर प्रेम केलं याकरता केलं कारण की त्याने तुम्हाला त्या ठिकाणी युगाच्या स्थापनेपूर्वीच आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी पाहिलं आणि त्या ठिकाणी तुम्ही आईच्या उदरामध्ये असतानाच त्याच्या नेत्रांनी तुम्हाला पाहून तुमच्याविषयी त्याच्या मनामध्ये एक योजना होती आणि ती योजना ही होती की या दिवशी मी या व्यक्तीला माझ्या नावाकरिता, माझा गौरवाकरिता उभा करीन आणि याच्याद्वारे मी अनेक लोकांना माझं त्या ठिकाणी साक्ष सुवार्ता सांगेन. प्रेज द लॉर्ड. असंच नाही बोलवलं गेलेलं. देवामध्ये आमचं पाचारण आम्हाला ओळखणं गरजेचं आहे. ज्या कामासाठी देवाने आम्हाला बोलवलेलं आहे ते काम आपल्या जीवनामध्ये जाणणं, या गोष्टीला म्हणतात पाचारण. मी तुम्हाला सांगतो, अरे निराशा येते, देवावर का राग काढायचा? देव जबाबदार आहे का? प्रत्येक गोष्टी जेव्हा आम्ही आमच्या चुकांनी त्या ठिकाणी खराब करतो त्या गोष्टींसाठी आम्ही देवाला दोषी मानावं का? पुष्कळ लेकरं त्या ठिकाणी जोरात गाडी चालवतात. कोण चालवतं? देवाने त्यांच्या डोक्यात टाकलं का जोरात गाडी चालव म्हणून? मी जोरात गाडी चालवतो. काय परिणाम होतो त्याच्या? एखाद्या दिवशी धडकली जाती गाडी किंवा त्या ठिकाणी स्लिप होती आणि मग काय म्हणतो आम्ही देवाने असं केलं. घरचे तर हेच म्हणतात ना, देवाला समजलं नाही का? देवाला काही कळत नव्हतं का? त्याला एवढी गाडी त्या ठिकाणी, अरे त्याची चूक होती, तो जोरात गाडी चालवत होता, त्याच्या शहाणपणामुळे तो पडला आणि त्याचा दोष आम्ही देवाला द्यावं का? प्रेज द लॉर्ड. आम्हाला या गांभीर्याने छोट्या छोट्या गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला जाणणं गरजेचं आहे. अरे टेन्शन येतं, एखादा व्यक्ती आम्हाला त्या ठिकाणी अपमान करतो, आम्हाला टेन्शन येतं, आम्ही त्याला त्या ठिकाणी फार भांडून जातो, आम्ही त्याचा त्या ठिकाणी फार गोष्टी करतो. मी तुम्हाला सांगतो, ज्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये चुकीच्या करतो त्या गोष्टींचा न्याय पृथ्वीवरच होणार आहे. पृथ्वीवरच होणार आहे. तुम्ही ज्या मापाने द्याल त्याच मापाने तुम्हाला मिळणार. हा बायबलचा सिद्धांत आहे. परमेश्वराला तुम्हाला तिथं त्या ठिकाणी दोषी ठेवायचं नाहीये. म्हणून जे तुम्ही पेरलं त्याची कापणी तुम्हाला पृथ्वीवरच करायची आहे, पलीकडे नाही करणार. तुम्ही जर कोणाला फसवलं ना,
कोणाला फसवलं आणि तुम्ही देवाला त्या ठिकाणी माफी मागितली, प्रभू मी चुकलो, मी त्याला फसवलं, पण तुम्हाला परीक्षेला सामोरे जावं लागल. बीज पेरलं ना तुम्ही, कापणी तर करावं लागल ना. कुणीतरी तुम्हालाही फसवलं आणि तेव्हा तुम्हाला गप्प राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. दाविदाने पाप केलं. काय केलं? त्याने बीज पेरलं ना. बीज पेरल्यानंतर त्याने पाप केल्यानंतर त्या ठिकाणी देवाने त्याला सोडलं, माफी मागितली ना त्याने, देवाकडे गेलं. तो काय म्हणतो? नाथान संदेशा त्याच्याकडे आला. तो म्हणतो मला जिवंत देवाच्या हाती पडू द्या, कारण की त्याचं वात्सल्य मोठं आहे. देवाच्या हातात पडला, मान्य केलं, पण त्याच्या समोर शिक्षा होती ना. त्याने व्यभिचार केला ना, घरामध्ये व्यभिचार झाला, हत्या केली ना, हत्या झाली ना. त्याचा स्वतःचा मुलगा त्याला मारण्यासाठी त्याच्या पाठीमागे लागला, तोही मेला. प्रेज द लॉर्ड. मरी आली, पुष्कळ साऱ्या गोष्टी आहे. आणि यांनी जे पेरलं ना ते कापलं. ते म्हणाले ठीक आहे, आम्ही सहन करायला तयार आहे. आणि जेव्हा त्यांनी दिन होऊन प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली, त्याच्यातून त्यांना सोडवलं. मी तुम्हाला सांगतो, धार्मिक जीवन आहे असंच आहे. प्रभूमध्ये आल्यानंतर तुम्हाला या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं. मी घाबरून देत नाहीये, मी तुम्हाला फक्त त्या ठिकाणी सांगतो आहे की देवाचं तुमच्यावर किती प्रेम आहे, की देवाला तुम्हाला दोष नाही लावायचा, म्हणून प्रति दिवशी तुमचं सहन करतो. प्रेज द लॉर्ड. आमचा परमेश्वर असा नाही का त्या ठिकाणी त्याच्याकडे गेलं, किती डोकं आलं, त्याला त्या ठिकाणी आमचं काही कीव येत नाही किंवा त्याला दया येत नाही. अरे बायबल सांगतं, संकट समय तात्काळ उपलब्ध होणारा जर कोणी असेल तर तो आमचा प्रभू आहे. यिर्मया 33:3 मध्ये लिहिलेलं आहे की तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल, तुला ठाऊक नाही अशा गहन गोष्टी मी तुला सांगेल. जर अशा गोष्टी परमेश्वर आम्हाला प्रगट करतो जे आमच्या डोक्यातही आल्या नाही, कधी म्हणजे डोळ्यांनी पाहिल्या नाही, जे मनामध्ये आल्या नाही, कानाने ऐकल्या नाही, अशा सर्व गोष्टी प्रभू आमच्यासाठी करतो. का? कारण की आम्ही त्याच्यावर प्रेम करतो. प्रेम करणारे लोक आम्हाला बनायचं आहे. आणि आजचं वचन जे आहे ते याच्या पुढच्या गोष्टी आम्हाला शिकवणार आहे. जर आम्ही प्रेम करतो ना तर आम्हाला काही गोष्टी शिकणं गरजेचं आहे. काढू आपण वचनामध्ये जाऊ. मार्काचं शुभवर्तमान याचा 5वा अध्याय. मार्काचं शुभवर्तमान याचा 5वा अध्याय. सर्वांनी काढलं तर आपल्या शेजाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांना एक ग्रीट करा, त्यांना असं एक विश करा, एक शुभेच्छा द्या. शुभेच्छा नाही म्हणणार, त्यांना आशीर्वाद द्या की प्रभू तुम्हाला आज आशीर्वादित करेल. आनंदाने द्या. विश्वासाने सांगा त्यांना, आज प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. आजचं वचन आपल्यासाठी आहे. म्हणा आपल्यासाठी आहे. म्हणा आपल्यासाठी आहे. या वचनाचा स्वीकार करा, आशीर्वादित व्हाल. आमेन. येस. मार्काचं शुभवर्तमान याचा 5वा अध्याय त्याचे 25 पासून पुढे मी वचन वाचतो तुमच्यासाठी. आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, याचं टायटल आहे, येशू एका स्त्रीचा रक्तस्राव नाहीसा करतो. आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन ती त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईल. प्रेज द लॉर्ड. हे देवाचं पवित्र प्रबळ कार्य करण्यास तत्पर असणारं वचन आहे. वचन वाचल्या जाण्यासंबंधाने मंडळीने आमेन म्हणावे. प्रेज द लॉर्ड. लेवियाचं पुस्तक याचा 15वा अध्याय, याच्यामध्ये त्या ठिकाणी 25 ते 30 वचन वाचले तर या ठिकाणी या रोगाविषयी काही गोष्टी त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं. आणि या वचनामध्ये असं लिहिल्यानंतर आम्हाला कळतं की जो रोग हा रोग ज्या स्त्रीला झालेला आहे त्या स्त्री विषयी असं लिहिलेलं आहे, जोपर्यंत ती या आजारातून मुक्त होत नाही ती तोपर्यंत तिला अशुद्ध समजावे. मग ज्या भांड्याला ती हात लावेल ते भांडे अशुद्ध, ज्या अंथरुणावरती बसेल ते अंथरुण अशुद्ध, ज्या व्यक्तीला ती स्पर्श करेल तो व्यक्ती अशुद्ध, एका ठराविक मर्यादेपर्यंत, एका काळापर्यंत, संध्याकाळपर्यंत. त्याच्यानंतर ज्या गाढवावर किंवा ज्या जनावरावरती बसेल ते व्यक्ती त्या ठिकाणी, ते जनावर अशुद्ध. म्हणजे सर्व गोष्टींमध्ये एक नियम त्या ठिकाणी जुन्या करारामध्ये लावून दिला होता. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, ही एक स्त्री बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळते जिला 12 वर्षापासून हा आजार होता. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं
की वैद्यांच्या हातून तिने पुष्कळ दुःख सोसले हो, पुष्कळ दुःख सोसून तिने आपला इलाज केला. आणि बायबल सांगतं की तिच्याकडे होतं नव्हतं ते सारं तिने त्या ठिकाणी काय केलं, खर्च केलं. म्हणजे याचा अर्थ ही स्त्री जी आहे साधी सुधी नव्हती, धनवान स्त्री होती, श्रीमंत होती. 12 वर्षापासून खर्च करीत राहिली, सोपी गोष्ट आहे का? मग म्हणजे बायबल काय सांगता आम्हाला, ही जी स्त्री होती धनवान स्त्री होती. आणि हा अध्याय आम्हाला काय शिकवतो माहित आहे का? हा अध्याय आम्हाला हे शिकवतो की पैसा आम्हाला सर्वस्व देऊ शकत नाही. काय? पैसा आम्हाला सर्वस्व देऊ शकत नाही. होतं नव्हतं ते सारं खर्च केलं पण आरोग्य मिळालं का? बिलकुल नाही. देवाचं पवित्र वचन सांगतं ही स्त्री धनवान होती पण या धनाने हिला आपला त्या ठिकाणी ही आपलं आरोग्य प्राप्त करू शकलीच नाही. म्हणून बायबल आम्हाला शिकवतं की पैसा तुम्हाला सर्वस्व देऊ शकत नाही, जे की आज आम्ही त्याच्याच पाठीमागे धावत आहोत. प्रेज द लॉर्ड. ते गाणं फार सुंदर आहे ना, इंसान इस दुनिया की हर अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गवाई तो उसे क्या मिला. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी या स्त्रीने पुष्कळ वैद्यांकडून पुष्कळ दुःख सोसले. आता बघा इथं लिहिलेलं आहे की वैद्याच्या हातून पुष्कळ हाल सोसून. आता विचार करा, पुष्कळ लोक आहेत जेव्हा त्यांना काही उपाय मिळत नाही ना, तेव्हा काही रिकामे लोक जे असतात ते त्यांना भेटतात आणि लोक त्यांना काय सांगतात की या ठिकाणी जा, तिथे इलाज करतात. बरोबर ना? आता त्यांच्या डोक्यामध्ये वेदना असेल किंवा काही असेल, पुष्कळ दिवसांपासून असेल आणि पुष्कळ ठिकाणी ते जातात. आणि त्या लोकांनी, मी तर असे लोक पाहिले. माझ्याकडे एक व्हिडिओ होता, आहे व्हिडिओ आहे. त्या बहिणीला काहीतरी त्रास होता, त्या बहिणीला त्रास होता, तिला एका व्यक्तीसमोर बसवलं. मी कोणालाही त्या ठिकाणी नाव ठेवत नाही, पण त्या व्यक्तीसमोर बसवलं आणि तो बाबा काय करतो माहितीये का, तिच्या फडाफड काना मागं मारत राहिला. बरं मारलं तर मारलं, त्याने नाही भागलं, त्याने काय केलं, चाबूक घेतला आणि उठला चापकाने असा फड इतका मारित राहिला, इतका ती ओरडत राहिली आणि कुणीच त्या ठिकाणी. आणि नंतर कळालं का तो तिचा इलाज करतोय म्हणून. मी म्हटलं हा कोणता इलाज? फार अंगावर ओळ तिच्या सगळं, आणि ती पण त्या ठिकाणी त्याच्या समोर त्या सगळं झाल्यानंतर त्याच्या पाया त्या ठिकाणी हे करीत राहिली. अरे हे कोणते इलाज आहे? आजही तुम्ही बघा त्या ठिकाणी पुष्कळ लोक जे आहेत ते या गोष्टींच्या अधीनतेमध्ये चाललेले आहेत. पण देवाचं पवित्र वचन आम्हाला या दिवसांमध्ये हे शिकवतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की जगामध्ये लोक त्या गोष्टींपर्यंत, त्या थराला जाण्यासाठी तयार आहे ज्या गोष्टी ज्याद्वारे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना त्या ठिकाणी पीडा होता, त्रास होतो, जे आरोग्य प्राप्त करण्यासाठी स्वतःला त्रास करून घेतात. पण माझं बायबल मला शिकवतं की जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येतो, आमच्या जीवनामधली कोणती समस्या असू द्या ती जाते म्हणजे जातेच. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कोणती परिस्थिती असू द्या, येशू आम्हाला त्यातून मुक्त करतो. आम्हाला जाणणं गरजेचं आहे. आपल्या शेजाऱ्याला विश्वासाने म्हणा, कोणती समस्या असू द्या, एकच उत्तर आहे, प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. प्रेज द लॉर्ड. लोक म्हणतात ही अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करता, तुमच्या अंगातला सैतान काढतो, हे करतो, ते करतो. अरे मी तुम्हाला सांगतो, देवाच्या उपस्थितीमध्ये चालणारे जर लोक तुम्ही जर म्हणले ना, मी तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनाकडे पाहून लोक बदलण्याला सुरुवात होतील. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वाटतं का त्या ठिकाणी पाऊल आणि सिलास चालले होते आणि ती त्या ठिकाणी तिला त्या ठिकाणी अशुद्ध आत्मा लागली, ती एक पोरगी त्यांच्याकडे पाहून म्हणती हे परस्पर देवाचे दास आहे, तुम्हाला तारणाचे मार्ग सांगता. असं कितीतरी दिवस ती करीत राहील. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी पाऊल चालतोय, लोकांना नाही, हे दुष्टात नाही. तिला वाचलं बायबल मध्ये, कुठं वाचलं तर भूत लागले तिला.
उलट त्यांनी खुश व्हायला पाहिजे, पण पावलाला तिथं दुःख झालं आणि त्या ठिकाणी तो जाता जाता तिच्याकडे पाहून म्हणाला, त्या पिशाचाला त्याने आज्ञा केली, हे तुला नासले येशूच्या नावात तुला आज्ञा करतो, निघ इच्छातून. आणि ते एका झटक्यात निघालं ते. त्या लोकांनी पाहिलं, शुद्ध झालं, त्यांनी धरून दिलं. तिथे ते आनंद करत होते, कारण की देवाची इच्छा होती की ते जेलमध्ये संजीवन यावं. तिथले लोक बदलून गेले. जेलचा त्या ठिकाणी जो अधिकारी होता तो बदलला, त्याचा परिवार बदलला, त्याच्याद्वारे कितीतरी लोक बदलले. कारण की देवाची इच्छा आहे ना आमच्या जीवनामध्ये कार्य करण्याची. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जर आमच्या जीवनामध्ये काही पीडा येत आहे, संकट येत आहे, काही गोष्टी आम्हाला सहन कराव्या लागतात, याचा अर्थ असा नाही की देवाला आम्हाला त्रास द्यायला आवडतो. अरे तो बनवतो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जर मी एखाद्या चिखलाचा गोळा दिला आणि मी तुम्हाला सांगितलं कार्यानुभवचा तुमचा पेपर घ्यायचा आहे, कार्यानुभव माहिती आहे ना, लहानपणी त्या ठिकाणी तुम्ही त्या काय सीताफळ वगैरे बनवून दिले, मस्त ते गोळा करायचं, त्याला ते टिपके टिपके लावायचे, त्याला त्या ठिकाणी शेंडी काढायची, त्या शाळेत घेऊन जायचं, लगेच शिक्षकांना दाखवायचं, लगेच शिक्षक तुम्हाला त्याच्यानुसार मार्क द्यायचे. एखादा चिखलाचा गोळा दिला आणि तुम्हाला सांगितलं की याचं काहीतरी बनवा, तुम्ही बनवालच ना. तर देवबापाने पण आम्हाला आमच्यासारखे चिखलाच्या गोळ्यांना बनवलेलं आहे. मातीतून बनवलं ना आम्हाला, मातीतून बनवलं ना, बरोबर का नाही? कासच बनवलं. माणसाला जर बनवायला लावलं असतं तर मी तुम्हाला जर सांगितलं असतं चला आपण सर्वजण त्या ठिकाणी, जर प्रभू त्या ठिकाणी, प्रभूने आपल्याला त्या ठिकाणी असतो आम्ही इमॅजिन, आणि प्रभूने सांगितलं चला माणूस बनवा, तर आमची माणसं बनवायची आमच्या कल्पना कशात? अरे लोक पाठीमागं मी बोलतो म्हणून एक कान पाठीमागं आहे ना, एक डोळा इथं पुढं पाहिजे, एक डोळा पाठीमागं पाहिजे, एक डोळा वरती पाहिजे, वरतून काही येतं का रे पाहायला, एक कान इकडून पाहिजे, एक इकडून पाहिजे, एक समोरून थोडा छोटासा लावा, एक पाठीमागून लावा, आहे का? आमची इमॅजिनेशन आहे ना, आम्ही काही बनवू शकतो. पण देवाने त्याच्या निर्मितीला इतकं परफेक्शन मध्ये बनवलेलं आहे, इतकं परफेक्शन मध्ये. तुम्ही म्हणाल मग देवबापाने त्या ठिकाणी जे लंगडे लुळे पांगळे लोक त्यांना का बरं बनवलं? देवाला काही कळत नाही का? ते का देवाचे लेकरं नाही का? अरे मी तुम्हाला सांगतो, जर ते विश्वास ठेवणारे लोक आहेत तर जसे ते या पृथ्वीवर राहतील तसेच ते तिथं नसतील. कारण की या पृथ्वीवर जो लंगडा व्यक्ती आहे तिथं त्याला पाय आहे, जो इथं आंधळा आहे तिथं त्याला डोळे आहे. प्रेज द लॉर्ड. मला ती गोष्ट फार आवडते. एका आंधळ्याला प्रभूने जेव्हा दृष्टी दिली, तो लहानपणापासून आंधळा होता, आणि मी तुम्हाला सांगू का, जेव्हा त्याने डोळे उघडले, त्याने पहिलं जी गोष्ट पाहिली ना, त्याच्यासमोर प्रभू येशू होता. म्हणजे त्याने आपल्या जन्मापासून जर सर्वात अद्भुत गोष्ट जर कोणती पाहिली असेल ना, तर ती सर्वात महत्वाची हीच आहे की सृष्टीचा निर्माण करता परमेश्वराला त्याने आपल्या डोळ्याने आपल्या समोर पाहिलं. आम्ही कोणाला पाहतो? आम्ही कोणाला पाहतो? आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. जास्त वेळ तुमचा घेणार नाही. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की या ठिकाणी या स्त्रीने पुष्कळ दुःख त्या ठिकाणी सोसले, वैद्यांकडून पुष्कळ तिला त्रास झाला, आणि त्या ठिकाणी आरोग्य प्राप्तीसाठी काय नाही केलं. पण बायबल आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की तालमुद नावाचा जो ग्रंथ आहे, या तालमुद नावाच्या ग्रंथामध्ये एक गोष्ट लिहिलेली आहे की त्या ठिकाणी यहुद्यांनी हा कायदा, मी सांगितलं ना मागं, हे यहुदी लोकांचं एक कायद्याचं पुस्तक आहे, नियमांचं पुस्तक आहे, आणि या नियमांच्या पुस्तकांमध्ये, या तालमुद मध्ये या लोकांनी काय केलं माहितीये का तुम्हाला? त्याच्यामध्ये हा कायदा इतका कठोर केला की ज्या स्त्रीला असा रोग आहे, या स्त्रीला समाजामध्ये अजिबात जागा द्यायची नाही. हिला हिची रूम जी आहे हिला वेगळी त्या ठिकाणी द्यायची, त्या वेगळ्या रूम मध्ये त्या ठिकाणी हिला बंद करायचं, तिचं खाणं पिणं त्या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी तिथं प्रोव्हाइड करायचं, तिचं अंथरूण वगैरे सगळं, भांडे कुंडे सगळे तिचे, कोणी तिथं जायचं नाही, कोणी त्याला स्पर्श करायचा नाही. जो व्यक्ती त्याला स्पर्श करेल तो अशुद्ध होईल. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, सर्वात महत्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहतो की या ठिकाणी 12 वर्षामध्ये तिने आपल्या जीवनामध्ये काय नाही त्या ठिकाणी सहन केलं. 12 वर्ष त्या ठिकाणी ती तशी राहिली, परिवारापासून वेगळी, लेकरांपासून वेगळी. काय समस्या असतील आम्हाला ठाऊक नाही. होतं नव्हतं ते सगळं त्या ठिकाणी खराब केलं, सगळं त्या ठिकाणी तिच्याकडे होतं नव्हतं ते सारं गेलं. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की त्या ठिकाणी हिच्या जीवनामध्ये कितीतरी अपयश तिला आलं. 12 वर्ष अपयश सहन करते. 12 वर्ष आरोग्यासाठी डॉक्टरकडे जाय, याच्याकडे जाय, मांत्रिकाकडे जाय, तांत्रिकाकडे जाय, आमकं काय, हे कर ते कर ते कर, होतं नव्हतं सारं खर्चलं, सगळं खर्चून केलं. आणि सगळं खर्च झाल्यानंतरही तिला आरोग्य मिळत नाहीये. मिळाल्यानंतर एवढं मोठं अपयश कसं? मी तुम्हाला सांगू का, राणी एलिझाबेथ माहितीये, इंग्लंडची राणी आहे. या एलिझाबेथ राणीने त्या ठिकाणी पुस्तक लिहिलं. मी तुम्हाला सांगतो, हा जगामध्ये ही गोष्ट त्या ठिकाणी फार भयानक रीतीने पसरत राहिलेली बरं का. विश्वासणाऱ्या लोकांनो याकडे लक्ष द्या. आणि ही गोष्ट कोणती आहे माहितीये का? माणसाच्या जीवनामध्ये असणारा त्याचा एकटेपणा. हा एकटेपणा माणसाला आत्महत्येकडे प्रवृत्त करतो.
सत्य आहे. आणि एलिझाबेथ राणी त्या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये लिहिती की ती म्हणते की मी या जगातल्या सर्व चांगल्या चांगल्या गोष्टीचा आस्वाद घेतलेला आहे, सगळ्या गोष्टी माझ्याकडे. ती म्हणते की जे लोक त्या ठिकाणी शाही भोजन, लोकांना त्या ठिकाणी असं भोजन मिळत नाही तसं भोजन मला त्या ठिकाणी बनवलं जातं. आणि त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या गोष्टींची रेलचेल माझ्या घरामध्ये आहे. मी मोठ्या महालामध्ये राहते. अरे जगात जी गाडी त्या ठिकाणी नवीन लॉन्च होते ती माझ्या दरबारामध्ये, माझ्या त्या ठिकाणी महालामध्ये, माझ्या बाहेर त्या ठिकाणी आहे, त्याच्यामध्ये जाऊ बसून मी त्या ठिकाणी प्रवास करते. साऱ्या गोष्टी ख्याली खुशालीच्या, सर्व चांगले चांगले कपडे त्या ठिकाणी, दागिने, सोने त्या ठिकाणी, चांदी, हिरे जवाहरात जे आहे ते सारं आहे. पण या सर्व गोष्टी असूनही ती काय म्हणते माहितीये का? या सर्व गोष्टी असूनही माझ्या खोलीमध्ये जेव्हा मी जाते एक गोष्ट मला इतकी त्रास देते की ज्या गोष्टींपासून मी सुटू शकत नाही, आणि ती गोष्ट आहे एकटेपणा. प्रेज द लॉर्ड. सगळं आहे तिच्याकडं, पण तिच्या खोलीमध्ये जेव्हा ती जाते तर खोलीमध्ये एक गोष्ट तिला त्रास देते, ती म्हणजे तिचा एकटेपणा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की ही स्त्री 12 वर्षापासून त्या खोलीमध्ये आहे. 12 वर्ष कोणासोबत बोलत असेल? कोणी बोलायला नाही, भिंतीसोबतच बोलत असेल, भिंतीसोबतच बोलत असेल ना. काय म्हातारे माणसं पहा, जेव्हा त्यांच्यासोबत कोणी बोलायला नसतं ते एकटेच बडबड करतात. आहे माझी आजी आहे घरामध्ये. आता आम्ही जातो बाहेर, मम्मी शाळेमध्ये जाते, मी बाहेर जातो, माझे चुलते आहे, त्यांना ऐकू बोलता येत नाही, पण आम्हाला त्याचं काही वाटत नाही. ते देवाचा गौरव आहे. देवाने आम्हाला आतापर्यंत सांभाळलेला आहे. आणि जेव्हा तिच्यासोबत कोणी बोलायला नसतं ती एकटीच बडबड करते. प्रेज द लॉर्ड. यामध्ये सांगायला काही लाज वाटण्यासारखं काही नाहीये. परमेश्वर आम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये काही गोष्टी आम्हाला शिकवतो. आणि ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्हाला जाणणं गरजेचं आहे की ही स्त्री त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये एकटी होती आणि त्या ठिकाणी त्या गर्दीमध्ये तिने जेव्हा येशू विषय ऐकलं तर तिने त्या ठिकाणी निर्णय घेतला की मी जाईल, त्या गर्दीमध्ये जाईल, त्या लोकांमध्ये घुसल आणि त्या ठिकाणी आपला जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी येशूच्या वस्त्राला जाऊन त्या ठिकाणी स्पर्श करील आणि स्पर्श केल्यानंतर मी बरी होईल. तिचा विश्वास होता आणि झालंही तसंच ना. प्रेज द लॉर्ड. तिचा विश्वास होता आणि त्या ठिकाणी त्या गर्दीमध्ये त्या ठिकाणी बघा चॅलेंज होतं बरं का. अवघड वाटतं ना कधी कधी. एक तर तिला रोग आहे आणि तो आजार असा आहे की त्या ठिकाणी लोकांना जर ती स्पर्श केला तर त्या ठिकाणी लोक अशुद्ध होतील. तर गर्दी एवढी मोठी, फार अवघड गोष्ट होती. आणि त्या गर्दीमध्ये जेव्हा ही घुसली, त्या आता प्रभू येशू सोबत त्या ठिकाणी हजारोंची गर्दी चालायची ना, तर त्या गर्दीमध्ये त्या ठिकाणी शास्त्रीय लोक होते, परोशीवी लोक होते, याजक बी होते, धर्मगुरू पण होते. आणि जर याच्यापैकी जर एखाद्याने हिला ओळखलं तर त्या ठिकाणी हे काय करतील, सारे जग लोक मिळून हिला काय करतील, दगडमार करतील. आणि मी तुम्हाला सांगतो, यहुदी जे काही कानून आहे, जे कायदे आहे, जे तालमुद मध्ये जर अशा स्त्रीने त्या ठिकाणी लोकांना स्पर्श केला तर हिला दगडमार करून मारून जरी टाकलं तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होणार नाही, कोणत्याही प्रकारचा रिग्रेट, पस्तावा त्यांना फील होणार नाही, कारण की त्या गोष्टी त्यांना मान्य होत्या. आणि या स्त्रीने आपल्या जीवनामध्ये एक निर्णय घेतला. ती गर्दीमध्ये त्या ठिकाणी ती घुसली आणि त्या गर्दीमध्ये घुसली आणि घुसल्यानंतर त्या ठिकाणी तिने काय केलं, येशूच्या वस्त्राला तिने स्पर्श केला आणि स्पर्श केल्यानंतर त्या ठिकाणी ती बरी झाली. आता बघा, येशू पर्यंत जाऊन त्याला स्पर्श करणं सोपं होतं, पण यापेक्षा सर्वात अवघड गोष्ट जर कोणती होती की 12 वर्षानंतर, 12 वर्षापासून स्वतःच्या मनाला हा विश्वास देणं. बघा, येशू गर्दीमध्ये जाऊन येशूच्या वस्त्राला स्पर्श करणं फार सोपं होतं, पण यापेक्षा अवघड गोष्ट ही होती की 12 वर्षापासून आपल्या मनाला हा विश्वास देणं की मी उपचार करून बरी नाही झाले, आता मी त्या ठिकाणी बिना उपचाराची बरी होईल आणि मी तिथे जाऊन येशूच्या वस्त्राला स्पर्श करील. बघा, उपचार करून बरी नाही झाली पण स्वतःला विश्वास देत होती की मी बिना उपचाराची बरी होईल. यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नव्हती. हालेलुया, हालेलुया. हे वस्त्राला स्पर्श करण्यापेक्षा अवघड होतं बरं का. उपचार करून बरी नाही झाली पण शेवटी विश्वास काय माहिती आहे का, आता बिना उपचाराची बरी होईल. हे खूप अवघड आहे. हे आम्हाला वाचताना त्या ठिकाणी समजत नाही, आम्हाला काही वाटत नाही, पण त्या व्यक्तीला विचारा ज्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्रास आहे आणि त्याची धावपळ जी आहे, एवढे उपाय करून तो थकला आणि त्याला आरोग्य नाही मिळत आहे. जेव्हा त्याच्या मनामध्ये त्याची व्यवस्था, तुम्ही व्यथा जाणता की जेव्हा तो तुमच्याकडे येतो आणि म्हणतो माझ्यासाठी प्रार्थना करा, तुम्ही त्याला सांगता येशूकडे, येशू तुला आरोग्य देईल, त्याची आशा त्या ठिकाणी पहा
किती लागलेली असते. मनामध्ये विश्वास तयार करतात, अरे एवढं सगळं करून पण आहे, ठीक आहे, बिना उपचाराचा बरं. आणि झालेत काही लोक. हालेलुया. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, आज आम्हाला लक्ष द्यायचं आहे. आजचं वचन तुमच्यासोबत बोलल. आमेन. आजचं वचन तुमच्यासोबत या प्रकारे बोलण्याकरता देवाने सांगितलेलं आहे की परमेश्वर म्हणतो, या ठिकाणी या वचनामध्ये लिहिलेलं आहे, मार्क त्या ठिकाणी लिहितो, ही स्त्री बरी झाली. प्रेज द लॉर्ड. हा विश्वास कस काय तिच्यामध्ये आला? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. बघा, उपचार त्या ठिकाणी करून नाही तर बिना उपचाराची मी बरी होईल, हा विश्वास तिच्यामध्ये कस काय आला? 12 वर्ष अपयश बघूनही तिच्यामध्ये हा विश्वास कस काय आला की ती बरी होईल? प्रेज द लॉर्ड. बायबल आम्हाला काय सांगतं माहितीये का? ती म्हणत होती, ती काय म्हणत होती? आता बघा, बायबलचं जे काही त्या ठिकाणी कॉन्सेप्ट जे असतात, बायबल एलॉबरेट करतात, त्याला म्हणतात बायबल जे काही तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज ट्रान्सलेशन म्हणतात. मेसेज ट्रान्सलेशन म्हणजे हा बायबलचा जो कन्सेप्ट आहे तो त्या काळी कोणत्या फेज मध्ये वापरला गेला याचं संशोधन करून त्या ठिकाणी मेसेज ट्रान्सलेशन बनवतात. यहुदी ट्रेडिशन वगैरे त्याचा अभ्यास करून हे संशोधक त्या ठिकाणी एकदम डीप त्या ठिकाणी अभ्यास करून ही गोष्ट लिहितात. आणि मेसेज ट्रान्सलेशन या प्रकारे सांगतं, इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे, शी वॉज थिंकिंग टू हरसेल्फ, इफ आय कॅन पुट अ फिंगर ऑन हिज रोप आय कॅन गेट वेल. ती वारंवार तिच्या मनामध्ये असं बोलत होती की जर मी त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करील तर मी बरी होईल. स्वतःला काय म्हणत होती ती? कोणी बोलायला नव्हतं ना. होतं का कोणी बोलायला? कोणालाच नव्हतं. घरामध्ये कोणाला बोलणार आहे? जसं मी सांगितलं, घरामध्ये जर कोणी बोलायला नसेल तर माणूस आपल्यासोबतच बोलतो. कुणी बोलायला नाहीये. पण ती सतत वारंवार ती स्वतःला हे म्हणत होती, जर मी जाऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करील तर मी बरी होईल. आणि हे ती एकदाच नाही म्हटली बरं का. लक्ष द्या. पुष्कळ लोकांना वाटतं एकदा म्हटलं नाही येशू बरा करतो. ऐका या बहिणीचा विश्वास पहा. एकदाच नाही म्हणाली, असं ती वारंवार म्हणत होती. कोणाला? स्वतःला. कोणाला म्हणत होती ती? स्वतःला. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला या वचनाद्वारे या प्रकारे सांगतं की आत्मिक जगामध्ये एक नियम आहे. आत्मिक जग, आत्मिक माहिती आहे ना? आत्मिक जग, शारीरिक जग सगळं दिसतंय. आत्मिक जग कुठं आहे माहिती आहे? विचार आहे ना. हे विचार आहे आमच्या विचारांमध्ये. आत्मिक जगामध्ये एक गोष्ट आहे, एक नियम आहे. आणि तो नियम या प्रकारे आहे, याच्यामध्ये जेव्हा युद्ध लढले जातात ना, युद्ध लढाया होतात ना, तर याच्यामध्ये भाले, तलवारी, हत्यार वगैरे नाही वापरले जातात. याच्यामध्ये लढाई कशी होती माहितीये? याच्यामध्ये लढाई या प्रकारे नाही होत काय तुम्ही तलवार आणली, तुम्ही भाला आणला, एखाद्या त्या ठिकाणी मस्तपैकी ढाल आणली, अमका आणलं तमका आणलं, याने नाही होत लढाया. या आत्मिक जगाचा एक नियम आहे. तो नियम या प्रकारे आहे, याच्यामध्ये हत्यारांच्या द्वारे लढाई होत नाही, तर या आत्मिक जगामध्ये लढाई होती ती शब्दांच्या द्वारे. समजून घ्या बरं का. तुमच्या लय प्रश्नांची उत्तर येतील तुम्हाला आज. प्रेज द लॉर्ड. आत्मिक जगाचा नियम आहे, याच्यामध्ये लढाई कोणती होते? शब्दाने होते. आणि देवाचं पवित्र वचन या वचनाद्वारे आम्हाला हेच सांगतं की आम्हाला बघा, जगामध्ये तुम्हाला माहित असतील काळे, पांढरे, पिवळे, लाल, काळे जादू होतात. मला इंटरेस्ट नाही. आय एम नॉट इंटरेस्टेड इन दॅट. कारण की माझा विश्वास आहे याकोबावर मंत्रतंत्र चालणार नाही, इस्रायलावर चेटूक चालणार नाही. जर तुम्ही प्रभू येशूचे लोक आहात तर तुमच्या डोक्यामध्ये ही जर गोष्ट येत असेल की कुणी माझ्या वाईट त्या ठिकाणी करत आहे, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, मनामधून ही घाणेरडी गोष्ट काढून टाका. प्रभूच्या इच्छेशिवाय तुमच्या जीवनामध्ये काहीच होत नाही. हालेलुया. हा, लोक मला नाही सांगता इकडे लिंबू दिसलं, तिकडे हे दिलं, तरी हे केलं ते केलं. मी तुम्हाला सांगतो, ते उचला नसल दिसत तर मला फोन करा, मी घेऊन जाईन, मस्त लिंबू पाणी करून पिन, मला काही फरक पडत नाही. प्रेज द लॉर्ड. आम्हाला काय घेणं, आम्हाला का. अरे पावलाला साप चावला, लोक म्हणतात अरे पापी माणूस आहे.
विषारी साप चावला, रॅटल स्नेक चावला, आग्या साप म्हणतात त्याला, आणि काहीच नाही झालं त्याला. मग ते म्हणलं हा कोणता तरी देव माणूस आहे, देव माणूस आहे ना. पाहिजे असेल तर त्या करतो प्रयोग तुमच्यासाठी, तेवढं मी करेल. काय मी तुम्हाला सांगतो, प्रभू येशूवर जर विश्वास ठेवतो ना, आमच्या जीवनामध्ये जगातली कोणती घाणेरडी गोष्ट प्रभाव करत नाही. आणि या जगामध्ये एक नियम आहे बरं, काही लोक काय करतात माहिती आहे का, लोकांना नाश करण्यासाठी काय करतात, इकडे तिकडे जातात, कुठे घाणेरड्या ठिकाणी जातात. मला काही इंटरेस्ट नाही त्या गोष्टींमध्ये, जातात ते. हे आजकालच्या लोकांनी डोक्यावर घेतलेलं आहे. ते मी तुम्हाला सांगतो, ज्या गोष्टी डोक्यावर घेतात ना तेच तुमच्या कडेवर राहतात. हा, नेहमी राहतात ते नेहमीसाठी. कारण की माणूस इथून घेतल्यावर इथंच ठेवतो त्याला, इथं कळ लागल्यावर इथंच येतं ते, है ना. तर या फालतू गोष्टींपासून आम्हाला त्या ठिकाणी दूर राहायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, लोक काय करतात, एखाद्याचं जर त्यांना नुकसान करायचं आहे तर त्या ठिकाणी जिथं जायचं तिथं जातात, तिथं जाऊन तोंड मारतात की या व्यक्तीचं नुकसान करायचं आहे. आणि तो व्यक्ती काय करतो, त्याच्याकडून पैसे वगैरे घेतो आणि त्याचं नाव घेतो. नाव घेतल्यानंतर एक गोष्ट वारंवार बोलत राहतो. काय करतो, वारंवार त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि त्याचं नुकसान व्हावं, हे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, नुकसान व्हावं, त्याचं नुकसान व्हावं, नुकसान व्हावं, याचं नाव आहे ते नाव घेऊन नुकसान व्हावं, नुकसान व्हावं, असं कितीतरी हजारो वेळा त्या गोष्टी बोलतात. आणि मग ते दुष्टात्मे त्या ठिकाणी काय करतात, ते ऐकतात आणि त्या जीवनामध्ये जाऊन त्या ठिकाणी तमाशे करतात. आत्मिक जगाचा एक नियम आहे की या ठिकाणी युद्ध जे आहे ते शब्दांनी होतं. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल आम्हाला त्या ठिकाणी काय सांगतं माहित आहे का, या ठिकाणी लिहिलेलं आहे की ही स्त्री जी आहे, या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट तिच्याविषयी त्या ठिकाणी पाहायला मिळते. ही एकच गोष्ट स्वतःबद्दल त्या ठिकाणी म्हणत होती आणि ती काय म्हणते, वारंवार बोलते आहे की मी जाईल त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करेल तर मी बरी होईल. काय म्हणते ती, मी जाईल त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करेल मी बरी होईल, मी जाईल वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करेल मी बरी होईल. ही वारंवार ती गोष्ट बोलत आहे. हालेलुया. आणि या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं ती गेली, पण ती बोलत होती ना वारंवार, ती गेली. अरे तिला कोणी ओळखलं पण नाही, त्या गर्दीमध्ये तिला कोणी ओळखलं नाही. आता गेली तर गेली, गर्दीतही घुसली, ओळखलं नाही. प्रभूच्या वस्त्राच्या गोंड्याला तिने स्पर्श केली. मी तुम्हाला सांगतो, हे गोंड आहे नाही बा, हे झालं काय ना, यहुदी लोकांचे जे कॉस्ट्युम असतात ना, त्यांच्या खाली आहे ना, त्याच्या जगायला या अशा प्रकारचे असतात, है ना. तर ती काय म्हणते, मी फक्त त्याच्या असं बोट लावेल, है ना. हे बोट जे आहे ना, मी फक्त असं स्पर्श करेल, बोट लावेल, हात नाही म्हटलेलं तिथं. मेसेज ट्रान्सलेशन मध्ये बोट लावेल, बोट लावेल, फक्त बोट लावेल आणि मी बरी होईल. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं तिने त्या ठिकाणी तिथं जाऊन त्या बोटाने तिला स्पर्श केलं. आता ह्या स्पर्श वस्त्राच्या त्या ठिकाणी त्या धाग्याला, त्या गोंड्याला तिने बोटाने स्पर्श केला आणि तो स्पर्श वस्त्राला तिने केला आणि तो स्पर्श प्रभूच्या अंतःकरणाला लागला. हालेलुया, हालेलुया. आणि येशूने वळून म्हटले का मलाच कोणी स्पर्श केला. तुम्ही गर्दीमध्ये आहात, तुमच्या कपड्याला किती लोकांचे धक्के लागतात तुम्हाला कळतं का. प्रभूला त्या ठिकाणी प्रभूने म्हणून म्हटले कोणी स्पर्श केला रे. ते शिष्य म्हणते, हे प्रभू, हो काय बोलतो तू, हजारोंची गर्दी आहे, लोक तुझ्यावर तुटून पडत राहिले, लोक तुला त्या ठिकाणी तुला हात लावा म्हणून लोक, एवढ्या गर्दीमधून तू म्हणतो हात कोणी लावला. काय प्रभू थट्टा करतो का. आता मी तुम्हाला सांगतो फरक काय होता, फरक काय होता ते सांगतो मी तुम्हाला. लोक फक्त प्रभूला हात लावत होते, हिचा जो स्पर्श होता तो विश्वासाने होता. आणि जेव्हा हिने विश्वासाने प्रभूच्या वस्त्राच्या गोंड्याला फक्त बोट लावलं, तो बोट लावल्यानंतर तो स्पर्श जो आहे तो गोंड्याला तिने केला, पण तो प्रभूच्या हृदयाला लागला आणि तिच्यातून प्रभूमधून सामर्थ्य निघालं आणि तिचं आरोग्य तिला मिळालं. हालेलुया. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी चांगल्याच करतो, पण त्या अगोदर ही स्त्री स्वतःला वारंवार सांगत होती, मी जाईल त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला, मी बोट लावेल, स्पर्श करेल, मी बरी होईल. एकदा नाही म्हणाली, वारंवार. आता मला नाही माहिती ती किती वेळा बोलली, हजारो वेळा बोलली असेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो हिने हात कपड्याला लावला, स्पर्श येशूच्या हृदयाला झाला. आमेन. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये आम्हाला जाणणं गरजेचं आहे, एखाद्या गोष्टीला वारंवार बोलणं. मी म्हणेल ते नका बोलू जे बघताय, ते बोला जे बघू इच्छिता. म्हणा आपल्या शेजाराला ते नका बोलू
जे बघता आहात ते बोला, जे बघायचं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आम्ही काय पाहतो? बाळक साहेब, लेकरांचं शिक्षणाचा खर्च आहे, मग लय अवघड आहे. बघतोय आम्ही. आणि दुसरा येतो, बाळक साहेब काय लेकरांची ऍडमिशन, म्हटलं कुठं? मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये करायचे. म्हटलं मग खर्च प्रभू पाहून घ्या. कस काय लिहिलंय ना वचनामध्ये, मी देख लूंगा. प्रेझल दोन प्रकारचे विश्वासणारे ना, एक डोळ्याला पाहतात आणि हे जुनेच लोक असतात बरं का, आणि जो नाव येतो ना त्याचा विश्वासले दांड घालतो. आता हे चल काय होऊ तिकडे, प्रभूने केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्यामध्ये प्रवीण दादा मी जेव्हा गप्पा मारतो ना, तर मी काही काही गोष्टी त्यासोबत बोलत असतो. तो डायरेक्ट म्हणतो, तो काहीच विचार नाही करतो, म्हणतो प्रभूने केलेलं आहे. तो म्हणतो करेल नाही, तो म्हणतो केलेलं आहे. ते त्याला म्हटलं परिवारामध्ये किती लोक आहेत तुझे बदलतील, तो म्हणतो बदललेलं आहे बाळक साहेब, फक्त प्रोसिजर चालते. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की प्रभू आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी शिकवतो की आम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये आम्हाला बोलणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे, आत्मिक जगामध्ये जे काही होतं ते शब्दांनी होतं. काय कशाने होतं? मना शब्दांनी होतं. प्रेज द लॉर्ड. मग आमच्या प्रभूने पृथ्वी कशी निर्माण केली? प्रेज द लॉर्ड. योहान 1 मध्ये काय लिहिलेलं आहे? प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. जे काही झालं ते त्याच्याद्वारे झालं, त्याच्या वाचून झालं असं काही नव्हतं. शब्द. हालेलुया. या आत्मिक जगामध्ये ना लढाई हत्यार वगैरे काही नाही राहत, तिथे शब्दांनी युद्ध होतं, शब्दांनी. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, एक देवाचे दास त्या ठिकाणी म्हणाले की मागील दिवसांमध्ये जगभरामध्ये खूप सारे जे देवाचे महान महान दास जे आहेत ते जग सोडून निघून गेले, त्यांना आजार लागला, ज्यांच्याद्वारे त्या ठिकाणी मोठे मोठे चमत्कार झाले, आजारी लोक बरे झाले, आणि तेच लोक जे आहे देवाचे दास होते ते आजारी पडून मेले. का बरं मेले माहितीये का? त्याचं एक कारण त्यांनी सांगितलं की ते त्या ठिकाणी आजाराविषयी बोलले पण आजारासोबत नाही बोलले. नाही समजलं ना? सांगतो. ते काय म्हणायचे माहितीये का? ते आजाराची चर्चा करायचे. आम्हाला असा त्रास झाला, आम्हाला असं त्रास होतोय, आम्हाला असा त्रास होतोय, आम्हाला असं. पण ते त्यांच्या आजारासोबत बोलत नव्हते. हे आजारापेक्षा मोठा आमचा प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून तुम्हाला त्या ठिकाणी एलॉबरेट करतो, अजून त्या ठिकाणी क्लिअर करतो. आमचा प्रभू थोडासा अद्भुत आहे. आमचा प्रभू थोडा अद्भुत आहे. कुठे गेला? चालला होता आणि बोलतो कोणासोबत? झाडासोबत. कोण बोलतं झाडासोबत? बोलता का तुम्ही? कधी बोलले? आमचा प्रभू कोणासोबत बोलतोय? झाडासोबत. बरोबर ना? काय प्रभू काय म्हणतो? गेला ना त्याच्याकडे जाऊन त्या ठिकाणी फळ मिळाले आशेने गेला, तिथं फळ नव्हतं त्याला. प्रभू त्याला त्याच्याकडे पाहून म्हणतो सुकून जा. बोलला ना प्रभू त्याच्यासोबत. आणि प्रभू त्या ठिकाणी आमचा प्रभू झाडासोबत बोलतो ना. आम्हाला कोणासोबत बोलायला लावतो माहितीये का? डोंगरासोबत. हालेलुया. अरे प्रभू हटके नाही का? हे तुम्हाला थोडस विचार करा ना. आज तुम्ही म्हणता अरे ये ऐसा था क्या, आपको मालूम नहीं था. अरे विचार करा ना. प्रभू कोणासोबत बोलतो? स्वतः झाडासोबत बोलतो आणि आम्हाला कोणासोबत बोलायला लावतोय? डोंगरासोबत. डोंगरासोबत बोलायला लावतो. काय सांगतो? याला आज्ञा करा, इथून निघ. हालेलुया. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं करतंय की बायबल आम्हाला डोंगराविषयी नाही बोलायला लावत आहे, आम्हाला डोंगरासोबत बोलायला लावत आहे. समजतंय? आता क्लिअर होत आहे का? आता मला सांगा, तुमच्या समोर डोंगर. हे भाई किती मोठा डोंगर आहे, काय करू, कस काय चढणार, पलीकडे जायचंय. अरे प्रभू तुम्हाला म्हणतो डोंगराविषयी नका बोलू, डोंगराला बोला की इथून उखड समुद्रात जाऊन पड. अरे तू तुमचं मान्य करील ना? मग तेच गोष्ट बायबल आम्हाला सांगतं, तुम्हाला आजाराविषयी नाही बोलायचं आहे, आजारासोबत बोलायचं आहे. कर्जाविषयी नाही बोलायचं
बोलायचं आहे, कर्जासोबत बोलायचं आहे, समस्येविषयी नाही बोलायचं आहे, समस्येसोबत बोलायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. हो, देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं बेरोजगारी विषयी नाही बोलायचं आहे, बेरोजगारीला बोलायचं आहे. समजतंय का? कसं ते पण पुढे सांगेल मी, है ना. कुठे चाललोय का आपण? नाही ना, आहे आपल्याकडे अजून अर्धा तास आहे. अर्ध्या तासात सब कुछ हो जाएगा. प्रेज द लॉर्ड. देवाचं प्रभू आम्हाला त्या ठिकाणी वचन सांगतं, आमचा प्रभू वारंवार त्या ठिकाणी काय म्हणत होता की मला मारा मी पुन्हा जिवंत होईल. काय म्हणत होता प्रभू? मला मारा मी पुन्हा जिवंत होईल, मला मारा मी पुन्हा जिवंत होईल, मला मारा मी पुन्हा जिवंत होईल. वारंवार म्हणत होता ना. अहो, बोलत होता का नाही? काय बोलत होता? शब्दांनी काय बोलत होता? मला मारा मी पुन्हा जिवंत होईल, मला मारा मला मी पुन्हा जिवंत. आणि मला सांगा, हे बोलता बोलता प्रभूने किती लोकांच्या प्रेतक्रिया खराब केल्या बरं? यायराची पोरगी मेली ना. प्रभू तिथं गेला आणि केली ना जिवंत. प्रेज द लॉर्ड. यायराची पोरगी मेली होती ना. बरं, प्रभू इथं मी थांबला नाही, तिची प्रेतक्रिया तिची खराब केली, तिला जिवंत केलं. एक विधवेचा मुलगा त्या ठिकाणी मेला. हा, वारंवार बोलत होता मला मारा मी जिवंत होईल, मी पुन्हा जिवंत होईल, मी पुन्हा जिवंत होईल. अरे साऱ्याची प्रेतक्रियाच खराब केले ना. मस्त पैकी चाललंय त्याचे, घेऊन चालले ते लोक. ती बाई रडत राहिली, एवढ्या रडत राहिली. प्रभूने तिच्याकडे पाहिलं, अरे हे काय? प्रभूने त्याला मी जिवंत केलं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे एवढा खर्च केला होता, सारं त्याची काय पेटी बनवली असेल, ते साऱ्या गोष्टी केल्या असेल आणि ते सारा खर्च केला त्यांचा वाय, म्हणजे खराबच केली ना. प्रेज द लॉर्ड. अहो, बरोबर का नाही? एवढंच नाही, आता 3 दिवसाचा लाजार मेला, त्या 4थ्या दिवशी प्रभू तिथं जातो. आता कबर विकत घ्यायचे. यहुदी लोक त्या काय करायचे? कबर विकत घ्यायचे. एवढा खर्च दिला, विकत घेतलेली कबर, त्या कबरीमध्ये लाजाराला ठेवलं. प्रभू तिथं जातो आणि तिथं जाऊन त्या ठिकाणी काय करतो? आता एवढा खर्च झाला असेल, मसाले लावून पट्टी बिट्टी बांधून त्याला मध्ये ठेवलं होतं, खर्च तर झालाच असेल का नाही? प्रभू तिथं जातो, त्यालाही जिवंत करतो. म्हणजे त्यांचा खर्च झालेला गेला का वाया? म्हणजे तो परत मारणार तेव्हा बी खर्च करावा लागेल, म्हणजे डबल खर्च झाला. आमचा प्रभू तिथं जाऊन त्याला जिवंत करतो. अरे एवढंच नाही, तर प्रभूने ती गोष्ट स्वतःविषयी बी केली. प्रभूने स्वतःविषयी केली. तिथं वधस्तंभावर त्या ठिकाणी मारलं गेलं आणि त्या ठिकाणी मारलं गेल्यानंतर त्याला पुरलं. 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झालं. प्रेज द लॉर्ड. आणि माझा विश्वास काय माहितीये का? जर प्रभूच्या यायला विलंब झाला तर तो आमच्या विषयी बी तसंच करेल. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही मस्त पैकी मस्त पेटी मध्ये ठेवलं. मी तुम्हाला सांगतो, अरे किती अद्भुत परमेश्वर आहे आमचा. का बरं? आत्मिक जगामध्ये एक नियम आहे, इथं युद्ध लढाई जी आहे ती शब्दांनी होते. ही स्त्री वारंवार म्हणत होती, मी जाईल त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करीन, बोटाने स्पर्श करीन मी बरी होईल, मी जाईल, मी बोटाने स्पर्श करीन मी बरी होईल, मी जाईल, मी बोटाने स्पर्श करीन मी बरी होईल, मी बरी होईल, बरी होईल, बरी होईल. आणि झाली ही बरी. हा, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्मिक जगाचा एक नियम आहे, जे काही तुम्ही वारंवार गोष्टीला बोलता त्या गोष्टी तुमच्या जीवनात होतील. समस्याविषयी नाही बोलायचं आहे, समस्येसोबत बोलायचं आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगू का, ज्या बहिणींना त्या ठिकाणी लेकरं होत नाही, त्या बहिणींना त्या ठिकाणी एक सल्ला आहे. जगामध्ये मी पुष्कळ साक्ष आहे. त्यांनी काय करायचं माहितीये का? कपडे घेऊन यायचे. काय घेऊन यायचे? कपडे घेऊन यायचे, बाळाचे कपडे. आणि कपडे घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी काय करायचं माहितीये का? प्रार्थना करायची. आणि प्रार्थना केल्यानंतर त्यांनी काय करायचं माहितीये का? रोज आपल्या कपाटातून ते कपडे काढायचे, आपल्या समोर ठेवायचे आणि बोलायचं, धन्यवाद प्रभू तुम्हाला लेकरू दिलं. काय म्हणायचं? रोज वारंवार कपडे काढायचे, ठेवायचे समोर, धन्यवाद प्रभू तुम्हाला लेकरू दिलं, धन्यवाद प्रभू तू. अरे अशा साक्ष आहे जगामध्ये, ज्या लोकांना 25-25, 30-30, 35-35 वर्षांपासून लेकरं नाही झाले,
त्यांच्या घरामध्ये देवाने त्या गोष्टी केल्या. वारंवार बोलण्याचं सामर्थ्य. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला त्या ठिकाणी या गोष्टींमध्ये एक सांगू शकतो, हा बायबलचा नियम आहे. ही स्वतःला मनात म्हणत होती, वारंवार म्हणत होती. त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, जर तुम्हाला वाटतं की परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी कराव्या, तर मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला पहिले प्रार्थना करायची आहे आणि त्या गोष्टींना आपल्या जीवनामध्ये आपल्या समोर ठेवून त्याविषयी वारंवार बोलायचं आहे. वारंवार बोलल्यानंतर परमेश्वर तुमच्यासाठी त्या गोष्टी करेल. नियम आहे हा. ते नका बोलू जे डोळ्याला दिसतंय, जे बघता ते नका बोलू, ते बोला जे बघू इच्छिता. आमेन. घर हवं ना तुम्हाला? घर पुष्कळ दिवसांपासून घर नाही. चला एखाद्या पेंटिंग घेऊन या घराची, लावा भिंतीवर घरातल्या, आणि प्रति दिवशी सकाळी उठल्यानंतर प्रभूला म्हणा, धन्यवाद प्रभू, हे घर तुम्हाला दिलेलं आहे. काय वाईट आहे त्याच्यामध्ये? रोज बोला ना. मी तुम्हाला सांगतो, अरे मी लई इंटेन्स लेवलचा विचार करतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणताय चर्च वाढवावं लागेल, आणि मी स्टेडियम मागतो देवाला. काय मागतो? स्टेडियम. स्टेडियम मध्ये एका वेळेला किती लोक बसतात माहिती आहे का? 50,000. जर देवापणे त्याचे डबल दिलं तर लाख लोक बसतील, त्याच्या डबल दिलं तर 2 लाख बसतील. मी त्याच्या मर्यादा नाही घालत सामर्थ्याला. प्रेज द लॉर्ड. बघा ना, देवाप नाही देणार का तुम्हाला? तुम्ही म्हणाल पाळक साहेब स्टेडियम पाऊस आला तर मग, अरे असं मस्त पैकी सगळ्या गोष्टींनी भरलेलं असेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला या गोष्टी या करता सांगतो आहे, देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की आम्हाला ते मागायचं आहे जे आमच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी, बघा, जे नाहीये, जे आम्ही डोळ्याने बघतो, काय नाहीये, अभाव आहे, कर्ज आहे, सर्व गोष्टी आहे, आणि आम्ही त्या गोष्टी बघतो. त्या कशाला बघता? ते बघा जे बघू इच्छिता. प्रेज द लॉर्ड. लावा ना घरामध्ये फोटो, प्रति दिवशी म्हणा, प्रभू धन्यवाद, धन्यवाद, तू हे घर दिलं प्रभू, असंच घर दिलं प्रभू, यामध्ये सर्व गोष्टी दिल्या प्रभू, असंच दिलं, असंच देईल ना प्रभू. आत्मिक जगाचा नियम आहे. मी तुम्हाला सांगतो, बायबलमध्ये एक वचन आहे ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, जकर्या 4:6 मध्ये लिहिलेलं आहे, प्रभू परमेश्वर म्हणतो की ना बलाने ना पराक्रमाने परंतु माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होते. कोणाला म्हटलं बरं प्रभू? हे कोणाला म्हटलं? तिथं लिहिलेलं आहे ना, मेन्शन केलेलं आहे ना. कोणाचं नाव आहे तिथं? जरुबाबेल आहे का? जरुबाबेलला लिहिलेलं आहे ना? नाही लिहिलं? वाचा ना, वाचा म्हणजे तुम्ही पहा ना, शोधा ना त्याच्यामध्ये. जरुबाबेल हे त्या ठिकाणी जकर्या मलाकीच्या अगोदरचं पुस्तक आहे ना. जकर्या 4:6 मध्ये कोणाचं नाव लिहिलेलं? कोणाला प्रभू म्हणतो? जरुबाबेलच आहे ना. अरे जरुबाबेल आहे का? प्रेज द लॉर्ड. समजतंय का? येस, इकडे पहा आता, समजतंय का? जरुबाबेल कोण होता तुम्हाला सांगतो. 70 वर्षाच्या गुलामगिरीमध्ये इस्रायली लोक गेले. इस्रायली लोकांनी गेल्यानंतर ह्या काय झालं माहितीये का? या बाबेलाच्या गुलामगिरीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी या लोकांनी काय केलं माहितीये? यांचं मंदिर जे आहे ते काय करून टाकलं? जाळून टाकलं, पाडून टाकलं. काय केलं? यांचं मंदिर जे आहे यरूशलेम नगर त्या ठिकाणी जाळून टाकलं, उद्ध्वस्त केलं, जाळून टाकलं, मंदिर वगैरे सगळं जाळून टाकलं. आणि 70 वर्षाच्या गुलामगिरीमध्ये इस्रायली लोक गेले. तेव्हा देवाचं पवित्र वचन सांगतं की त्या मंदिराविषयी त्या ठिकाणी यिर्मया संदेष्टाने एक प्रॉफेसी केली, एक भविष्यवाणी केली की हे मंदिर त्या ठिकाणी पुन्हा उभा राहील. हालेलुया. काय भविष्यवाणी केली? हे मंदिर पुन्हा उभा राहील. आमेन. आता या ठिकाणी एज्राचं पुस्तक जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं, एज्रा कोण होता माहितीये? धर्मशास्त्राध्यापक होता. तो इस्रायली लोकांना देवाचं वचन शिकवायचा, याजक होता तो. आणि एज्राच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी पहिल्या अध्यायाच्या पहिल्या 4 वचनामध्ये त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं, यिर्मयाच्या संदेशाच्या द्वारे जी भविष्यवाणी सांगितली गेली की या ठिकाणी इस्रायलाच्या मध्ये यरूशलेमामध्ये देवाचं मंदिर पुन्हा बनल. आणि या भविष्यवाणीला पूर्ण करावं म्हणून देवाचं वचन सांगतं का जो पारसचा राजा होता कोरेश, त्याच्या मनाला देवाच्या आत्म्याने स्फूर्ती दिली की त्याने त्या ठिकाणी मंदिर बांधावं. हालेलुया. मंदिर जाळलं होतं, पण यिर्मया काय म्हणतो? हे मंदिर पुन्हा उभं राहील. बोलला ना तो काय म्हणत असं म्हटला का तो? असं म्हटला का तो? नाही ना. तो काय म्हणाला?
तो म्हणाला इस्रायलाचं मंदिर जे आहे, यरुशलेमामध्ये असणारं मंदिर जे आहे ते पुन्हा उभा राहील आणि त्याच्या मुखातला शब्द पूर्ण व्हावा म्हणून देवाने त्या ठिकाणी काय केलं? पारसचा जो राजा होता, त्याच्या जो कोरेश, त्याच्या मनाला स्फूर्ती दिली की त्याने इस्रायली लोकांसाठी त्या ठिकाणी मंदिर बांधावं. त्यांनी सांगितलं जे तुमच्या सोबत असतील नसतील त्या सर्वांना सोबत घ्या आणि तुम्ही मंदिराचं काम करायला चालू करा. हालेलुया. आता देवाचं पवित्र वचन या ठिकाणी सांगतं, इस्रा देवाचा याजक होता, पण त्या अगोदर बायबल आम्हाला सांगतं नेहेम्याने काय केलं माहितीये का? नेहेम्या माहितीये ना? नेहेम्याने काय केलं? भिंत बांधली, यरुशलेमाची भिंत, जी तटबंदी तट भिंत होती ना, पडली होती ना, पाडून टाकली होती ना, ते काम कोणाला मिळालं होतं? नेहेम्याला. आणि नेहेम्याने काय केलं? ती भिंत बांधली. आणि इज्रा जो आहे तेव्हा शास्त्राध्यापक होता, तो देवाचं वचन लोकांना शिकवत होता. आणि त्याने पाहिलं की त्या ठिकाणी देवाने त्यांना आज्ञा दिलेली आहे आणि बायबल आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की ते वचन शिकवत होता. आता ही जबाबदारी जी मंदिर बांधायची होती ना, ती कोणाला दिली माहितीये का? जरुबाबेलाला. प्रेज द लॉर्ड. जरुबाबेल त्या ठिकाणी एक देवाचा त्या ठिकाणी दास होता, त्याच्याकडे एक जबाबदारी दिली की जबाबदारी ही होती का तुझ्याद्वारे त्या ठिकाणी मंदिर बांधायचं. मग जरुबाबेलाने काय केलं माहिती का? मस्तपैकी त्या ठिकाणी दगड वगैरे आणले, त्यांनी सर्व त्या ठिकाणी गोष्टींची त्या तरतूद केली आणि त्यांनी काय केलं? भिंत उभारली. हो, काय केलं? मंदिराची भिंत उभारली. आता भिंत उभारल्यानंतर त्या ठिकाणी काही लोक होते तिथं, आहे ना, असतात ना, विरोधक असतात ना. अरे विरोधक असतात का नाही? अरे तुम्ही देवाची सेवा करता, तुमचा विरोध लोक करता का नाही? मोठ्याने सांगा ना, घाबरता काय? करता ना. मला विरोध करता, तुम्हालाही करत असतील ना. आप्तजन स्वकीय घरातले विरोध करता ना. अरे करतात ना. मग या लोकांनी जरुबाबेलाने भिंत बांधली. भिंत बांधल्यानंतर काही लोक आले, विरोधक होते, तिथे गेले, राजाकडे गेले. राजा, अरे काय चालवलं तू? अरे लोक मंदिर बांधत राहिले, तुला काही माहिती आहे का? ते म्हणाल काय झालं? अरे बाबा, या लोकांनी जर मंदिर बांधलं, मंदिर बांधल्यानंतर हे लोक जे आहे यांचं नगर वसवतील. कोणतं नगर? यरुशलेम नगर. आणि यरुशलेम नगर वसवल्यानंतर हे लोक त्या ठिकाणी आणखी त्या ठिकाणी प्रबळ होतील. कारण की तुला एक गोष्ट आम्ही सांगतो, जर तू यांचा इतिहास जर पाहिला तर या यरुशलेम नगरामधून त्या ठिकाणी असे मोठे मोठे राजे महाराजे झाले ज्यांनी अख्खं आजूबाजूचा परिसर, प्रदेश, सारं जग हादरून टाकलं. आणि तू विचार कर, यांनी नगर वसवल्यानंतर पुन्हा एखादा राजा इथून तयार होईल आणि पुन्हा तो तुझं त्या ठिकाणी काय करेल? राज्य. आणि तो म्हणतो हे खरंय का? इतिहासाचं पुस्तक आणले त्यांनी, इतिहास त्यांनी वाचलं आणि तो म्हणाला बापरे, खरंच आहे. इस्रायलामध्ये, यरुशलेमामध्ये मोठे मोठे राजे महाराजे तयार झाले. आणि त्याने काय केलं? तो म्हणाला आता मंदिराचं काम बंद करा. प्रेज द लॉर्ड. काय केलं? मंदिराचं काम बंद पाडलं. किती वर्ष बंद पाडलं? 10 वर्ष. 10 वर्ष बंद पाडलो. इज्रा आला, मस्तपैकी इज्रा आला, शास्त्रात त्यांना म्हणाला बाबा खाऊन बंद केलं रे, असं म्हटले का ते? असं नाही म्हटले. ते म्हणाले का बाबा त्या लोकांनी विरोध केला हे, तर तो काय म्हणाला मग काय प्रॉब्लेम आहे? हे परत चालू करायचं आहे ना, हे मंदिर बांधायचं आहे. देवाने आम्हाला आज्ञा दिलेली आहे, देवाने आम्हाला कृपा दिलेली आहे. देवाचं पवित्र वचन त्या ठिकाणी आम्हाला या प्रकारे शिकवतं की या ठिकाणी इज्रा त्यांना काय म्हणाला? हे बघा, एक काम करा. बघा, जेव्हा इस्रायली लोक घर बांधायचे ना, इतिहास सांगतो, तर ते काय करायचे? 2 दगड असायचे, दोन दगड. ते एक दगड जो आहे तो त्याच्या पायथ्याला ठेवायचे आणि एक जो आहे तो त्याच्या टोकावर, ज्याला म्हणतो कोनशिला. बरोबर, कोनशिला म्हणतात. तर त्याने विचारलं बाबा रे कोनशिला कुठे? कोनशिला आणला का तुम्ही? ते म्हणला अरे ते तयारच नाही केला. तो म्हणला तयार करा. त्यांनी तयार केला. तयार केल्यानंतर तो कोनशिला ते घेऊन आले आणि इस्रायल त्यांना सांगितलं हे बघा मंदिराची भिंत झालेली ना, जा तिथं जाऊन ठेवा. आणि जो विश्वासणारा त्या ठिकाणाहून जाता येता त्या ठिकाणी त्याने काय करावं? जाताना त्या ठिकाणी ते कोनशिला त्याला दिसला, ते म्हणायचं हे मंदिर होईल आणि हा कोनशिला त्याच्या टोकावर राहील. परत जाता येताना त्या ठिकाणी हे मंदिर बांधलं जाईल, हा कोनशिला त्याच्यावरती लावला जाईल. परत जाता येता त्या ठिकाणी जे लोक जात होते, नुसते जात होते, येत होते, ते पाहायचे त्याच्याकडे जाऊन काय म्हणायचे? हे मंदिर बांधलं जाईल आणि हा दगड जो आहे तो कोनशिला होईल. हे कंटिन्यू ते बोलत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन त्या ठिकाणी जर तुम्ही वाचलं, काढू आपण जखर्याचं पुस्तक, याचा 4था अध्याय.
आता बघा, या ठिकाणी लिहिलेलं आहे 6 ते 9 वचन वाचतो. तेव्हा त्याने मला उत्तर केले, जरुब्बाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हे महान पर्वता, तू काय आहेस? जरुब्बाबेला पुढे तू सपाट होशील व तो त्यावर अनुग्रह असा गजर करीत कोण शिला पुढे आणील. मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले, ते हे की जरुब्बाबेलाच्या हातांनी या मंदिराचा पाया घातला, त्याचेच हात ते बांधावयाचे पुरे करतील व सेनाधीश परमेश्वराने मला तुम्हाकडे पाठविले आहे, हे तू समजशील. प्रेज द लॉर्ड. ज्याने त्याचा पाया घातला ना, 2 दगड आहे, तोच त्याचा कोनशिला ठेव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, ते बोलत गेले, मंदिर बांधूनही तयार झाला आणि तोच दगड त्याचा कोनशिला झाला. आत्मिक जगाचा एक नियम आहे. आत्मिक जगाचा नियम आहे. फक्त स्वतः सोबतच नाही बोलायचं बरं का. येशूचं नाव घेऊन बोलायचं आहे. कोणाचं नाव? म्हणा, येशूचं नाव घेऊन बोलायचं आहे. प्रेज द लॉर्ड. येशूच्या नावात होईल असं बोलायचं आहे. म्हणा, येशूच्या नावात होईल असं बोलायचं आहे. बायबलचे वचन वाचून बोलायचं आहे. म्हणा, बायबलचे वचन वाचूनच बोलायचं आहे. आमेन. नाही तर तुम्ही म्हणाल, पळक साहेब, मला तिला गाडी आवडली, मग आजपासून ती गाडी माझी, आजपासून ती गाडी माझी, आजपासून ती गाडी माझी, आजपासून. बिलकुल होणार, बिलकुल होणार. कोणाच्या नावाने बोलायचंय? येशूच्या नावाने. कसं बोलायचंय? वचन वाचून बोलायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही स्त्री स्वतःला वारंवार म्हणत होती की मी येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला जाऊन स्पर्श करील, बोट लावील, मी बरी होईल, मी बरी होईल, मी बरी होईल. आणि त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की त्या गोष्टींनी ती जी आहे, ती स्त्री जी आहे, ती काय झाली का नाही बरी? मग आज नंतर तुम्हाला हेच काम घरी जाऊन करायचं आहे. जिथंही जाल तिथं हेच काम करायचं आहे. काय करायचं आहे? येशूच्या नावामध्ये घरी जाऊन घोषणा करायची आहे. म्हणा, घरी जाऊन येशूच्या नावात घोषणा करायची आहे. वारंवार करायची आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू कशी घोषणा करायची. समजा तुम्ही आजारी आहे, घरी गेले तुम्ही, आणि तुम्ही काय म्हणता माहिती आहे का? येशूला बसलेल्या माराच्या वळांनी मला आरोग्य मिळालं. येशूला बसलेल्या माराच्या वळांनी मला आरोग्य मिळालं. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद, तुला बसलेल्या माराने मी आरोग्य प्राप्त झालं. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद, तुला बसलेल्या माराने मला आरोग्य प्राप्त झालं. प्रभू तुझ्या नावाचा धन्यवाद, मला आरोग्य प्राप्त झालं. होईल नाही? झालं ना? का प्रभू आरोग्य दे ना प्रभू, एवढेच वेळेस. प्रभू नंतर नाही चूक कर. घरी जाऊन घोषणा करायचे. कर्जामध्ये घरी जाऊन घोषणा कर. प्रभू, या पृथ्वीवर तू आला, तू कंगाल बनून या पृथ्वीवर आला का? कारण की मी तुझ्यामध्ये धनवान व्हावं. घोषणा करायची आहे ना, मी धनवान व्हावं. माझ्यावर कर्ज वगैरे त्या ठिकाणी राहणार नाही. मी राष्ट्रांना उसनं देईल, तुम्हाला घेणार नाही, मला देणार बनवलेलं आहे. खरा ना घोषणा? प्रेज द लॉर्ड. परिवार उद्धार पावत नाही. इकडे त्यासाठी प्रार्थना केली का तू तिकडे दारू पिऊन येतो. इकडे त्यासाठी प्रार्थना केली का तू तिकडून भांडे फेकून मारतो. इकडून लेकरासाठी प्रार्थना केली की लेकर शिव्या देतात. लेकरासाठी प्रार्थना केली का लेकर मस्तपैकी ब्लँकेट घेतात, ब्लँकेट मध्ये मोबाईल पाहतो. अरे बाळा, थोडस काम करतो का? हट. अगं बाई, एक ग्लास पाणी आण ना, उठून घे. आजकालचे लेकर आई वडिलांच्या बापावर जातात. तो बापाची नोकर आहे का? आहे ना? सत्य आहे का नाही? किती उद्धट बोलतात ना लेकर. त्यांच्यासोबत तुम्ही नॉर्मल बी बोला. आजकाल त्यांचा हे का ऍटिट्यूड बघा ना, ऍटिट्यूड. बाहेर गेले तर रुपयाला बी विकले जाणार नाही, पण ऍटिट्यूड एवढा आहे.
ॲटिट्यूड करोडोचा. त्यांचं चालणं, त्यांचं बघणं, त्यांचे झटके मारणं, बापरे बाप. मला माफ करा, पण रिअलिटी आहे. प्रेज द लॉर्ड. अरे समजा या गोष्टींना. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी काय सांगतं की आम्हाला त्या ठिकाणी जे जे अशक्य आम्हाला त्या ठिकाणी वाटतं आहे ते आम्हाला बोलायचं आहे. जर तुमच्या जीवनामध्ये बंधनं आहे तर प्रभूला त्या ठिकाणी तुम्ही जर बायबलचं वचन आहे, बायबलमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी वाचलं, यशाया 45:2 मध्ये लिहिलेलं आहे, प्रभू म्हणतो की मी तुमच्या पुढे चालेल, त्या ठिकाणी तुमच्या समोर असणारे उंच सकल जागा मी सपाट करील, तुमच्या समोर असणारे पितळी दरवाजे मी त्या ठिकाणी तोडून टाकील, त्या ठिकाणी जे लोखंडी अडचण आहे मी त्यांना तोडून तुमच्यापासून दूर करील, असं आमचा परमेश्वर आम्हाला म्हणतो. तर आम्हाला ते आपल्या मुखाने त्या ठिकाणी बोलायचं आहे की प्रभू मला बंधन आहे पण माझे मार्ग तू तयार केलेले आहे. धन्यवाद तुझ्या नावाला. प्रेज द लॉर्ड. अरे बोला बोला, वारंवार बोला, वारंवार बोला, वारंवार बोला. काय होणार आहे? ती स्त्री वारंवार बोलत होती, झाली ना बरी. आमच्या जीवनामध्ये पुष्कळ समस्या आहे. आत्मिक जगाचा नियम आहे, बायबल आम्हाला सांगतं एखाद्या गोष्टीला देवाच्या इच्छेने आम्हाला वारंवार बोलायचं आहे. तुम्ही म्हणाल नाही नाही मग काय? अरे पहिले देवाची इच्छा जाणा. ती इच्छा शोधण्यासाठी बायबल दिलेला आहे आम्हाला. बायबल वाचायचा साऱ्या जगाचा कटाळा, आणि त्या कटाळा आल्यानंतर आम्ही म्हणतो ते सोडून सांगा भाऊ, ते सोडून सांगा. असं काय बोलायचं ते सांगा. काही काही लोक म्हणते आम्हाला प्रार्थना शिकवा. मी म्हटलं बायबल वाचा. ते म्हणते नको, ते सोडून या, असं शॉर्टकट शिकवा ना. मग मी त्यांना काय म्हणतो, मग मी त्यांच्यासाठी त्यांना म्हणतो म्हणा माझ्या पाठीमागे. ते म्हणतो हा. मी त्यांना म्हणतो हे देवा, ते म्हणतो हे देवा मी येशूच्या नावात प्रार्थना करतो. ते माझ्या मागं म्हणतात आणि मी म्हणतो की मला बायबल वाचायचा फार कंटाळा येतो. प्रभू मला क्षमा कर, माझं मन बायबल वाचनाकडेच लागू दे आणि ते वचन मला समजावं अशी मी तुझ्याकडे कृपा मागतो. काय प्रश्न मागायचं? जे ज्याचा कंटाळा तेच करायला लावायचं. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना फक्त रविवारीच बायबल हातामध्ये, मी हात नका वरती करू, किती लोकांना फक्त रविवारच्या दिवशी हातामध्ये बायबल घ्यायला आवडतं. येस माझं बायबल, माझं बायबल, माझं बायबल, ए माझं बायबल. काय करायचं ते बायबल? बाळक साहेब इतकं सुंदर बायबल आहे माझं, मग फक्त रविवारीच उघडले जातं. काही काही लोकांच्या बायबलचे पानं चिटकलेले आहे. एकदा एक बहीण आली देवाच्या दासाकडं. ती म्हणाली बाळक साहेब तुम्ही मला चुकीचं सांगितलं. ते म्हणाले काय झालं? तुम्ही म्हणे बायबल मध्ये हा अध्याय आहे, माझ्या बायबल मध्ये तो अध्यायच नाही, डायरेक्ट 22 नंतर डायरेक्ट 25च आहे. ते म्हणाले असं कसं काय झालं? आणि म्हणे बायबल आणलं, बायबलचं पान चिटकलेलं. त्यांनी सांगितलं ताई बायबल वाचता का? रोज वाचते. मग हे पान कसं काय सुटलं? नवीन बायबल कोरं घेऊन यायचं, बायबल उघडायचंच नाही तर कसं काय करणार आहे? असेच हाल होणार ना भल्या भल्यांचे. प्रेज द लॉर्ड. काही काही शहाणे तर पाळकाला भांडायला येतात. तुम्ही म्हणता सफरण्याचं पुस्तक आम्ही नाही आणलं. कोणतं बायबल आहे ते? बायबलचं पुस्तक नाहीये त्याच्यामध्ये, आम्ही शोधून काढलं. पाळक साहेब म्हणता अनुक्रमणिका काढा. एकदा पाळक साहेब त्या ठिकाणी काय एखाद्या घरी जेवायला गेल्यानंतर त्या ठिकाणी मस्त काटे चमचे होते आणि एक चमचा पाळक साहेबांनी काय केला बायबल मध्ये ठेवला. कोणाच्या? त्या बाईच्या. आता बाईच्या मनामध्ये बाळकाने चमचा चोरून नेला, बाळकाने चमचा चोरून नेला, बाळकाने चमचा चोरून नेला. नवऱ्याला बोलली, मंडईतल्या लोकाला बोलली, साऱ्याला सांगितलं पाळक चोट्टा आहे, पाळकाला जेवायला बोलवलं, पाळकाने चमचा चोरून नेला. असा मागितला असता तर नवीन दिला असता, पण चोरायची काय गरज होती? साऱ्या जगाला त्या ठिकाणी तिनं सांगितलं आणि एक दिवस तिला वाटलं का जाऊ दे आता सारं सोडून द्यावं, पाळकाला परत बोलवावं. आणि पाळक साहेबाला जेवायला बोलवलं. आल्यानंतर जेवले बिवले. पाळक साहेबाला म्हणाले माफ करा एक शब्द विचारायचा आहे. ते म्हणाले मागच्या वेळेस तुम्ही आमचा चमचा चोरून नेला ना. पाळक साहेब म्हणाले बाई असं काय बोलते, तुझं बायबल जरा घेऊन ये बरं. ती म्हणाली हा आणते. आणि त्यांनी बायबल उघडला. हा पहा तुझा चमचा. आमची अवस्था अशी आहे का? वचन उघडून बोला हो. वचन बोला. कसं बोला? वारंवार बोला. आजाराविषयी नाही बोलायचं, आजारासोबत बोलायचंय. हे आजारा येशूला बसलेल्या माराने मी बरी झाले, मी बरा झालो. कर्जाकडे पाहून म्हणायचं हे माझा प्रभू म्हणतो मी तुला घेणारा नाही देणारा बनवील. चल थांबू नको. माझा प्रभू या पृथ्वीवर येऊन कंगाल बनला का मी धनवान बनावं. चल येशूच्या नावामध्ये मी मुक्त झालेलो आहे. करा ना घोषणा, बोला ना वारंवार बोला ना. करील ना प्रभू तुमच्यासाठी. आमेन. हालेलुया.
मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, आमच्या जीवनामध्ये हे जाणणं गरजेचं आहे. वचन काढून त्या ठिकाणी बोलायचं आहे. आम्हाला सांगायचं आहे, जे गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतात त्या शब्दाकडे पाहून तुम्हाला हे म्हणायचं आहे, माझं बायबल सांगतं माझ्या प्रभूसाठी काहीच अशक्य नाहीये. इर्मयामध्ये 4 वेळेस नाही 5 वेळेस म्हणतो प्रभू, मी परमेश्वर आहे, माझ्यासाठी काय असंभव आहे, मी परमेश्वर आहे, माझ्यासाठी काय अशक्य आहे. तुम्हाला बोलायचं आहे, वारंवार बोला. परिस्थिती जी अशक्य आहे तिच्याकडे पाहून मला माझ्या प्रभूसाठी सर्व काही अशक्य नाहीये, सर्व शक्य आहे. ना बलाने ना पराक्रमाने त्याच्या आत्म्याने कार्यसिद्धी होती. वारंवार बोला. आमेन. रोज म्हणा, माझ्याकडून नाही होणार पण माझ्या प्रभूकडून होईल, माझ्याकडून नाही होणार पण माझ्या प्रभूकडून होईल, माझ्याकडून नाही होणार पण माझ्या प्रभूकडून होईल. आणि होणार नाही का? मग काही काही लोक आपल्याला म्हणतात ना, आपण गाणे बिणे गातो है ना, आपण ओरडतो का नाही? ओरडतो का नाही? नाही ओरडत म्हणा हालेलुया, ओरडतो ना. हा, तो लोकांना आपली तक्रार नसते, लोकांची तक्रार असते, लय ओरडते तू. चर्च मधले काही लोकांना तक्रार असते, लय ओरडते, नुसतं मागं म्हणायला लावतो, ते बी असे एवढं ओरडत राहतं का? अरे आमचा प्रभूच्या सोबत हीच समस्या होती की जेव्हा प्रभू सोबत लोक चालत होते, लोक त्याच्या नावाने ओरडत होते, आणि ओरडत असताना काही लोक तिथं होते, ते म्हणाले अरे बाबा यांना गप्प कर. प्रभू म्हणतो अरे जर यांना गप्प केलं तर धोंडे ओरडतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्हाला जाणणं गरजेचं आहे. देवाचं पवित्र वचन या दिवसांमध्ये आम्हाला याच गोष्टी शिकवत आहे की आम्हाला वारंवार बोलायचं आहे. तोपर्यंत बोला जोपर्यंत कार्य होत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट सांगून संपवतो. विश्वासामध्ये 2 गोष्टी आढळतात. विश्वास जो आहे ना तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये, जो विश्वास देवाने आपला टाकलाय ना, त्याच्यामध्ये 2 गोष्टी आढळतात. पहिली गोष्ट मान्य करणं आणि दुसरी गोष्ट बोलणं. काय आहे? पहिली गोष्ट मान्य करणं आणि दुसरी गोष्ट जी आहे बोलणं. दोन्ही पैकी एक जरी राहिली तर कार्य होणार नाही. दोन्ही पैकी एक जरी राहिलं ना, नाही पाळक साहेब आम्ही बोलतो ना, नाही होणार. पण तुम्ही म्हणता पाळक साहेब आम्ही मान्य करतो पण बोलत नाही, तरी नाही होणार. तुम्ही जर म्हणता पाळक साहेब आम्ही दोन्ही करतो तर 100% प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जर कोणी अंतःकरणापासून विश्वास करतो आणि मुखाने स्वीकारतो त्याचं तारण होईल. प्रेज द लॉर्ड. तारणाचा अर्थ काय बरं? फक्त पापांची क्षमा आहे का? नाही. तारणाचा अर्थ काय? फक्त पापांची क्षमा नाही. तारणाचा अर्थ आहे त्याच्यामध्ये सगळं आलं. याच्यामधून तुम्ही, याचा अर्थ आहे तुम्ही कर्जातून मुक्त झाले, तुम्ही आजारातून मुक्त झाले, तुम्ही बंधनातून मुक्त झाले, तुम्ही शापातून मुक्त झाले, गरिबीतून मुक्त झाले. सर्व गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. ज्या ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये समस्या बनून तुमच्या डोक्यावर त्या ठिकाणी फिरत राहिल्या, त्या प्रत्येक गोष्टीतून मुक्त होणं म्हणजे तारण होणं आहे. तारण या शब्दाचा अर्थ सर्व गोष्टींपासून मुक्त. सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचं समाधान म्हणजेच तारण. प्रेज द लॉर्ड. तारण हा असा एक शब्द आहे ज्याच्यामध्ये सगळं काही आलं. म्हणा, तारण हा असा एक शब्द आहे ज्यामध्ये सर्व काही येतं. आमेन. सर्व गोष्टीतून सुटका आहे बरं का. सर्व गोष्टीतून सुटका आहे. जर तुम्ही बायबलमध्ये जर वाचलं, रोमकरास पत्र 10वा अध्याय त्याच्या 10व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की फार सुंदर प्रकारे देवाचं पवित्र वचन सांगतं, कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो, बघा काय करतो, जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो, म्हणा विश्वासाने म्हणा, जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो, व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो, आणि जो मुखाने बोलतो त्याचं काय होतं? आता याच्यातली एक गोष्ट राहिली तर कसं काय काम होईल बरं? 2 गोष्टी तर सोबत ठेवावं लागल ना. काय ठेवावं लागल? अंतःकरणापासून विश्वास. पाळक साहेब माझा विश्वास थोडा देवावर बी थोडा तिकडे बी, मग काय करू?
नाही पाळक साहेब, इतकं नाही चालत ना, असं कसं घरच्या लोकांचं बी पाहावं लागतं ना, पाहत बसा ना मग. हे बरोबर आहे ना. इथं लिहिलेलं आहे, मी वचनाच्या पलीकडे जर गेलो तुम्हाला थांबवा, इथून खाली वळा तुम्ही, मला मी काही वाटणार नाही. पण वचन सांगतो जो अंतःकरणापासून विश्वास ठेवतो आणि जो मुखाने बोलतो त्याचं तारण होईल. पाळक साहेब इथं आहे ना, इथं बोलतो ना, घरी जाऊन कशाला बोलायला लावायचं. बायबल आम्हाला काय सांगतं माहितीये का, जो व्यक्ती मुखातून बोलत नाही त्याच्या जीवनातून तो मुक्त नाही होत. प्रेज द लॉर्ड. गरिबीतून तंगीतून प्रत्येकाला मुक्त व्हायचं आहे ना. मग बोला ना. अंतःकरणापासून विश्वास ठेवताना का प्रभूने तुमचं तारण केलं, सगळं आलं त्याच्यामध्ये, मग बोला ना तोंडाने. नाही कसं काय बोलायचं, हे चुकीचंच आहे. बोलायचं नका सांगू पाळक साहेब. अगं बाई बोल, अरे बाबा बोल. भडक साहेब इथं लय दुखतं, इथं लय दुखतं. म्हण ना प्रभूला बसलेल्या माराच्या वळणी मला आरोग्य द्यायला, मी मुक्त झाले. बोल ना. नको ना, मी प्रार्थना, हा देवा मला आरोग्य दे, देवा मला आरोग्य दे. अरे विश्वास आहे का देव बरं करील, देव बरं करील. हा विश्वास आहे, पूर्ण मनाने बरं, एकदम विश्वास आहे. मग का एकदम माझ्या हात थरथर करून नाचून एकदम हातवर हे करून इतकं हे करतो, इतकं ते करतो. अरे बाबा कार्य का होत नाही? कार्य होत नाही कारण की तोंडाने बोलत नाही. हालेलुया. भाई माय तोंडातून देवाचं नाव कसं काय शोभतं? शिवी बरी शोभती, हा निंदा बरी शोभती. पाळक साहेब जो कोणी अंतःकरणापासून विश्वास ठेवतो आणि मुखाने बोलतो, कबूल करतो, त्याचं तारण. हालेलुया. एक व्यक्ती आला, तो प्रभू सोबत आत्म्यामध्ये बोलत होता. आत्म्यामध्ये प्रभू त्याच्यासोबत कन्व्हर्सेशन चालू होतं. एक दुष्ट आत्मा यायचा, ते दोघं बोलतायत, त्याच्याकडे पाहत असं जायचं. म्हणजे माझ्याकडे पाहून असं नका, मी तुम्हाला एक उदाहरण देतो, मी दुष्ट आत्मा नाही. असं एवढं गांभीर्य नका. तर तो काय करायचा, तो प्रभू समोरून जायचा, इकडं तिकडं जायचा, त्याच्याकडेच पाहायचं. बरं प्रभूकडे पाहत नव्हता. भूते विश्वास ठेवतो थरथर का. आता त्याला झालं इरिटेट, ते झालं. प्रभू याला धमकव. प्रभू म्हणतो मी नाही धमकव ना, नाही. ते परत त्याच्याकडे जायचं, त्याच्याकडे पाहून असलाच करायचं है ना. तो म्हणतो प्रभू याला धमकव. प्रभू म्हणतो मी नाही धमकवणार. चिडले. प्रभू तुझ्यासोबत मी बोलतो आहे, प्रभू मी तुझ्या समोर उभा आहे, तुझ्यामध्ये हा आणि आपल्यामध्ये हा, त्या ठिकाणी आपल्याला डिस्टर्बन्स करतोय, तू याला धमकवत नाहीये. असं कसं? तू तर म्हणतो तुझ्या नावासाठी सर्व काही शक्य आहे, तू सारं करतो. प्रभू त्याला म्हणतो मी बिलकुल धमकवणार. तो म्हणतो का नाही धमकवणार? प्रभू म्हणतो मी तुला सारं लिहून दिलेलं आहे. तू वाचलं ना? काय वाचलं? धमकवायचं आहे ना? कोणी सांगितलं? वचनामध्ये आहे ना. मग धमकाव ना. आमचं नाही देव, तूच बोल. अरे देवबापाने तुम्हाला जो अंतःकरणापासून विश्वास ठेवतो आणि मुखाने कबूल करतो त्याचं तारण होईल. धमकवा त्याला. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला जावंच लागेल हो. अंतःकरणापासून विश्वास ठेवणारा त्याच्यामध्ये संशय नाही पाहिजे बरं का. संशय पाहिजे नाही. नाही तर तुम्ही चालले एखाद्या आजारी व्यक्तीसाठी प्रार्थना करायला, बाई माझ्या प्रार्थनेने बरी होईल का ती? झाला अविश्वास, इथंच बोलला. बिलकुल नाही होणार बरी, बरीच नाही होणार ती. एवढंच नाही तर तिचा तुमच्या प्रार्थनेने तिचा त्रास अजून वाढेल. मग लोक तुम्हाला म्हणतील तिने प्रार्थना केली त्रास वाढेल. अरे डायरेक्ट जायचं, प्रभू माझ्यामध्ये जो आहे, जो विश्वास आहे तो तुझ्या वचनाच्या द्वारे आहे आणि तो वचनाद्वारे येणारा विश्वास प्रभू मी घेऊन चाललेले आहे. कारण की माझे शब्द माझे आहे पण कार्य करणारा तुझा आत्मा आहे. येशूला बसलेल्या माराच्या वळांनी जे आरोग्य प्राप्त व्हावं या क्षणी मी जाहीर करतो, जाहीर करते. या बहिणीच्या जीवनामध्ये, भावाच्या जीवनामध्ये लागू झालेला आहे आणि हा मुक्त झालेला आहे, आजारातून बंधनातून मुक्त झालेला आहे आणि याला आरोग्य नवसंजीवन प्राप्त झालेला आहे. आमेन म्हणा. निघा, फोन येईल तुम्हाला, बरं वाटतंय आता. येस.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. आमची समस्या हीच आहे, अंतःकरणात विश्वास आहे पण तोंडातून शब्दच निघत नाही. बरोबर आहे का नाही? हा, बरोबर आहे. अरे माझी समस्या सांगतोय मी तुम्हाला. अंतःकरणात दांडगा विश्वास आहे पण तोंडातून निघत नाही. सगळ्यांची समस्या आहे. माझ्या सहित मी काय एकटा फार मी असा कसा वेगळा असं नाहीये ना. समस्या आम्हा विश्वासणाऱ्यांसोबत हीच आहे की आम्ही अंतःकरणातून विश्वास ठेवतो पण एक गोष्ट सोडून देतो, मुखाने बोलायचं. पण आम्ही कधी कधी नुसतं मुखाने बोलतो पण आतमध्ये विश्वासच नसतो. या दोन्ही पैकी एक जरी गोष्ट नसली तर कार्य होणार नाही. दोन्ही गोष्टी सोबत ठेवाव्या लागतील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. विश्वासाच्या दोन गोष्टी आहे. पहिली गोष्ट अंतःकरणापासून विश्वास करणं आणि दुसरी गोष्ट काय? मुखाने बोलणं. कसं? वारंवार. हालेलुया. जखर्या थोडी असा आला इस्रायली लोकांसमोर. तिथं असतील ना पारसच्या राजाचे सैन्य वगैरे असतील का नाही? असतील ना, पाहत असतील, निगराणी ठेवत असतील. जखर्या, इज्रा आले असतील, तिथं आले असतील त्यांच्याकडे इस्रायली लोक. मनात काय चाललं? मंदिर का नाही बांधलं आहे का नाही? कसं बोलणार? तिकडून आहे का असं असं? अरे बोलला का तो? काय बोलला तो? कोण शिला कुठे? ते म्हणे बनवलाच नाही. आणा बनवून. काय करायचं? मंदिरात ठेवा. जाता येता बोलायचं. काय बोलायचंय? हे मंदिर बांधून झालेलं आहे आणि हा कोनशिला त्याच्यावर ठेवलेला आहे. मंदिर बांधून झालेलं आहे, कोनशिला त्याच्यावर ठेवलेला आहे आणि झालं मंदिर बांधून. हालेलुया, हालेलुया. अरे घोषणा करा. तुमचं घर घोषणेने भरून टाका. वचन लिहून ठेवा घरामध्ये, है ना? लिहून ठेवा. अरे तुमच्या लेकरांच्या कानामध्ये एवढे वचन टाका, एवढे वचन टाका, एवढे बोला, एवढे बोला का दुष्टात्मा सैतान येऊन त्यांच्या मनामध्ये दुसरं काहीच पेरता कामा नाही. प्रेज द लॉर्ड. आजकालचे लेकर आई बापाच्या मनात काय पेरता? भलतच पेरता. आणि आई वडील आजकालच्या लेकरांच्या मनात काय पेरतात? ते देवाचं भय नाही शिकवत बरं का त्यांना. ते त्यांना करिअर शिकवतात. काय शिकवतात? कधी मध्ये देवाचं वचन बी शिकवून पा. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित आहे का महेंद्रसिंग धोनी? माहित आहे का महेंद्रसिंग धोनी? सगळ्या जगाला माहित आहे ना, लिजेंड म्हणतात त्याला. महेंद्रसिंग धोनी विकेट कीपर होता. आता रिटायर घेतली ना, बरोबर ना? तर महेंद्रसिंग धोनीचं जेव्हा सिलेक्शन झाला तेव्हा महेंद्रसिंग धोनी त्या ठिकाणी 6व्या, 5व्या, 6व्या, 7व्या अशा क्रमांकावर त्या ठिकाणी फलंदाजीसाठी येत होता. पण भारताचा विकेट कीपर होता. यष्टी रक्षक ज्याला म्हणतो आम्ही, जे स्टंप असतं त्याच्या पाठीमागे उभा राहून. तर महेंद्रसिंग धोनीला एक गोष्ट सांगितली होती का बॉल समोरचा कसंही टाकू, तुला पाठीमागून एकच शब्द ओरडायचा आहे, तो बाजूने जाऊ किंवा कुठूनही जाऊ, फक्त एवढंच तुला ओरडायचं आहे का आउट आहे. काय म्हणायचं आहे? आणि महेंद्रसिंग धोनी काय करायचे? त्या ठिकाणी बॉल टाकला का पाठीमागा आला का आउट आहे. तुम्ही पहा त्या गोष्टी, तुम्ही सर्च करायची आहे, त्या अवेलेबल आहे युट्यूबवर वगैरे आहे. तर तेवढं सांगायचं. आणि मी तुम्हाला सांगतो हे गोष्टी ते वारंवार जेवढं जितकं बोलायचं ना, तो जितका वारंवार बोलायचा ना, गुगलवर सर्च करा. सगळ्यात जास्त विकेटच्या पाठीमागे ज्याने त्या ठिकाणी विकेट्स घेतलेल्या आहे, एसटीच्या मागे त्या ठिकाणी जे काही स्टंपिंग केलेलं आहे, विकेट घेतलेले आहे, सगळ्यात वरच्या नंबरला महेंद्रसिंग धोनीचंच नाव आहे. अहो जगाच्या लोकांना सुद्धा बोलण्याची ताकद माहित आहे. हालेलुया. जगाच्या लोकांना सुद्धा वारंवार बोलण्याची ताकद माहिती आहे. आम्ही तर देवाचे लोक आहो, आम्हाला तर कंटाळा येतो. प्रेज द लॉर्ड.
मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे, वारंवार बोलायचं आहे. जितकं वारंवार बोलू तितकं काम आमच्या जीवनामध्ये कार्यसिद्धी होईल. म्हणा, वारंवार बोलायचं आहे. देवाच्या वचनाद्वारे वारंवार बोलायचं आहे, तर कार्यसिद्धी होते. आमेन. बसले मुख गिळून बोला ना. बोला. जे लोक बोलत नाही ना, त्यांचं सोंग आणायला मला लय आवडतं. मला माफ करा. मी देव बापाला कृपा मागतोय की प्रभूने यातूनही मला सोडवा. कारण की आम्हाला या दिवसांमध्ये बोलायचं. कसं बोलायचं आहे? अंतःकरणापासून विश्वास ठेवायचा आहे आणि मुखाने कबूल करायचं आहे. आमेन. आमेन. देव बाप करो तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.